अतुल सुरू करूयात. अगदी मॅडम. हो शोभनाताई सुरू करूया. हो हो डॉक्टर ठीक आहे ना सुरू करायचं. Absolutely, yes. आदित नमस्कार नमस्कार. पार्किन्सन्स मित्रमंडळ पुणे आयोजित दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी होत असलेल्या या मासिक सभेमध्ये आजचे प्रमुख अतिथी वक्ते डॉक्टर निलेश कुरवाळे सर यांचं मित्रमंडळातर्फे मनपूर्वक स्वागत. तसेच सर्व शुभार्थी आणि शुभंकर यांचंही मनपूर्वक स्वागत. पार्किन्सन्स कुटुंबियांसाठी सर्वात जिव्हाळ्याचा असणारा आणि ज्याच्यावर सर्वात जास्त प्रश्न विचारले जातात असा विषय म्हणजे DBS. आणि नेमका आज याच विषयाबद्दल जाणून घेण्यासाठी यातील तज्ञ व्यक्ती आम्ही आमंत्रित केले. डॉक्टर निलेश कुरवाळे सर, आपल्या मंडळातील शुभंकर आणि उच्च विद्या विभूषित असलेल्या शैलजाताई कुलकर्णी आपल्याला डॉक्टर निलेश कुरवाळे सर यांचा परिचय करून देतात. मी शैलजाताईंना विनंती करते की आपण डॉक्टरांचा परिचय करून द्यावा. नमस्कार. आवाज ऐकू येतोय ना व्यवस्थित? येतोय. मी शैलजा कुलकर्णी. आज माझ्यावर जबाबदारी आहे सरांची ओळख करून देण्याची. मी थोडक्यात सांगते. सरांनी त्यांची MBBS डिग्री नागपूर मधनं घेतलेली आहे. आवाज खूप बारीक येतोय. येतो व्यवस्थित येतोय का? हो हो हो. आणि त्यांची मास्टर्स डिग्री त्यांनी दिल्लीच्या एम्स इन्स्टिट्यूट मधनं घेतलेली आहे न्यूरोसर्जरी मध्ये. आणि त्याच्यानंतर त्यांनी असोसिएट कन्सल्टंट म्हणून आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल मध्ये 2.5 वर्ष काम केलेलं आहे. आणि तिथे न्यूरोलॉजिकल सर्जरी सर्व इंडिपेंडेंटली हाताळलेल्या आहेत. त्यानंतर त्यांनी DBT फेलो म्हणून एपिलेप्सी सर्जरी मध्ये एम्स मध्येच डॉक्टर PS चंद्रा यांच्याकडे 13-14 साली काम केलंय. त्याच्यानंतर त्यांनी प्रोफेसर अश्विनी शरण यांच्याकडे जेफरसन युनिव्हर्सिटी फिलाडेल्फिया इथं पण ऍडव्हान्स एपिलेप्सी सर्जरी आणि फंक्शनल सर्जिकल ट्रेनिंग याच्यामध्येही काम केलेलं आहे. सध्या ते दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये एपिलेप्सी सर्जरी प्रोग्रामचे कोऑर्डिनेटर आहेत. त्यांच्या या सर्जरीच्या अनुभवाच्या बरोबरच त्यांचा रिसर्च इंटरेस्टही जबरदस्त दिसतोय. त्यांनी बरीच 20 पब्लिकेशन्स प्रेस्टिजियस न्यूरोलॉजिकल जर्नल्स मध्ये पब्लिश केलेली आहेत. आणि त्यातल्या काही गोष्टींना अवॉर्डही मिळालेले आहेत. बेस्ट पोस्टर अवॉर्ड 2 ठिकाणी मिळालेला आहे. युरोपियन कॉन्फरन्स प्रागला झालेली आणि न्यूरोप्रेडिकॉन अलाहाबादला झालेली. आसान अँबॅसेडर फेलोशिप 2014 मध्ये त्यांना मिळालेली आहे. ती सुद्धा जेफरसन युनिव्हर्सिटी एपिलेप्सी प्रोग्राम मध्ये. टॉप 10 ऍबस्ट्रॅक्ट अवॉर्ड त्यांना अॅन्युअल मीटिंग काँग्रेस सॅन फ्रान्सिस्कोला 2010 साली जी झाली तिथं मिळालेलं आहे. त्याच्यानंतर KK बसरिया अवॉर्ड बेस्ट पेपरचं 2009 साली मिळालंय. 3rd बेस्ट पेपरचं अवॉर्डही त्यांना चंदीगड मध्ये भरलेल्या कॉन्फरन्स मध्ये 2007 साली मिळाले. त्यांना सिंगापूर आणि व्हिएन्ना इथल्या कॉन्फरन्सेसला अटेंड करण्यासाठी मिळालेलं आहे. त्याच्याबरोबर सध्या ते 3-4 सोसायटीचे लाईफ मेंबर आहेत. न्यूरोलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया, न्यूरोसर्जिकल सोसायटी ऑफ इंडिया, इंडियन एपिलेप्सी सोसायटी, ट्रॉमा सोसायटी ऑफ इंडिया इथे सगळ्या ठिकाणी ते लाईफ मेंबर आहेत. असोसिएट मेंबर सुद्धा ते स्कल बेस्ड सोसायटी ऑफ इंडिया इथे ते असोसिएट मेंबर आहेत. तेव्हा सर्व बाजूंनी अतिशय समृद्ध अशी ज्यांची पार्श्वभूमी आहे असे निष्णात कुरवाळे सर आपल्याला आज मार्गदर्शन. एखाद्या वेळेस अशी परिस्थिती येऊ शकते की त्यांच्या औषधोपचाराचा परिणाम आता हवा तसा होईनासा होतो आणि मग नंतर DBSचा सल्ला मिळतो. आम्ही सुद्धा या डॉक्टरांचं असंच मार्गदर्शन घेतलेलं आहे वैयक्तिक पेशंटसाठी आणि अतिशय वस्तुनिष्ठ, मुद्देसूद आणि सुंदरच मार्गदर्शन आम्हाला त्यांच्याकडनं मिळालंय आणि आज आपल्या सगळ्यांनाच ते आता आज उपलब्ध होईल. नमस्कार सर, वेलकम.
सुरू करायचं मॅडम? हॅलो हॅलो सर तुमचा आवाज ऐकू येतोय व्यवस्थित. अच्छा, येतोय. हो, ओके हो. ओके. ठीक आहे. तर धन्यवाद मला बोलवल्याबद्दल मॅडम इथे, आणि इंट्रोडक्शन पण बद्दल. मी अगदीच डायरेक्टली मुद्द्याला हात घालतो आणि शक्यतोवर मराठीत बोलायचा प्रयत्न करेल. बट काही वेळेस जर अशक्य झालं. हॅलो. सर्वांना विनंती आहे की डॉक्टर साहेबांशिवाय प्रत्येकाने आपले ऑडिओज म्यूट करावे प्लीज, अन्यथा सर्वांना डिस्टर्ब होईल. प्लीज सर्वांनी म्यूट करा आपले ऑडिओज. फक्त डॉक्टर साहेबांचा आवाज ऐकू येईल सर्वांना, त्यामुळे विनंती आहे. धन्यवाद. ओके. तर आज आपण पार्किन्सन बद्दल बोलतोय, आणि मला असं वाटतं की तुम्ही फार जास्त अवेअर आहात पार्किन्सन बद्दल, आणि तुम्ही अशा प्रकारचे प्रोग्राम आहे. सो मी पार्किन्सन्स डिसीज आणि पार्किन्सनची औषध योजना किंवा औषधोपचार ह्यावर न बोलता सरळ आपण DBS या मुद्द्याकडे येऊया, आणि तो आपण काय, कसं आणि ह्या सगळ्या गोष्टींचं बघूया. सर, मेजरली DBS ला जाण्यापूर्वी पण मला एक बेसिक अंडरस्टँडिंग पार्किन्सनचं असतं. ते म्हणजे की आपल्याकडे पार्किन्सनला 2 प्रकारचे सिम्पटम्स असतात. एक असतात मोटर सिम्पटम्स आणि एक असतात नॉन मोटर सिम्पटम्स. तर मोटर सिम्पटम्स म्हणजे जे तुम्हाला साधारणतः ट्रेमर्स, पहिली गोष्ट म्हणजे जो आपला हात हालण्याचा ट्रेमर्स. दुसरा असतो ब्रॅडिकायनेसिया, म्हणजे कुठलीही गोष्ट इनिशिएट करायला जो एक प्रकारचा हे येतो इनर्शिया, त्याला आपण ब्रॅडिकायनेशिया म्हणतो. आणि रिजिडिटी म्हणजे की स्टिफनेस, अंगात असा स्टिफनेस असतो, त्याच्यामुळे हालचाल व्यवस्थित होत नाही. ह्या 3 मेजर हे आहेत. आणि त्याच्यानंतर मग त्याच्या अनुषंगाने येणाऱ्या गोष्टी, तर फ्रीजिंग ऑफ द गेट, की अगदीच आणि दुसरं गेट, फ्रीजिंग ऑफ द गेट आणि नॉर्मल वॉकिंग. तर म्हणजे आपण ज्याला म्हणतो की पळल्यासारखं वाटतं म्हणजे समोर. तर हे प्रायमरीली मोटर सिम्पटम्स आहेत, आणि हेच बेसिकली डिसेबिलिटीला म्हणजे मॅक्झिमम आपण म्हणतो डिसेबिलिटी पार्किन्सनची कशामुळे होते मॅक्झिमम, तर ह्या 5-6 गोष्टींमुळे होते. अदरवाईज पार्किन्सन्स हा प्रोग्रेसिव्ह न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे. म्हणजे हा एक वेळा झाला की तो प्रोग्रेस होणार. तो स्लो प्रोग्रेस होईल, फास्ट प्रोग्रेस होईल, किंवा अतिशय स्लो प्रोग्रेस होईल, पण हा नेहमीच प्रोग्रेस होणार. आणि याचं प्रत्येक व्यक्तीमध्ये हा वेगवेगळा असणार. म्हणजे यू कॅनॉट प्रेडिक्ट. म्हणजे आपण दुसऱ्याचं लवकर अगदी फास्ट प्रोग्रेस होतोय म्हणून आपलाही फास्ट प्रोग्रेस होईल किंवा आपला स्लो, असं प्रत्येकाचं हे वेगवेगळं असतं. आणि त्यामुळे आपल्याला जे काही डिसिजन्स असतात ट्रीटमेंट, हे इंडिव्हिज्युअल व्यक्तीचं, म्हणजे प्रत्येक व्यक्तीचा पार्किन्सन हा कशा प्रकारचा आहे आणि तो कशा रीतीने प्रोग्रेस होतोय, ह्यानुसारच आपल्याला ह्या सगळ्या उपाययोजना ठरवायला लागतात. त्यामुळे आज मी जे काही बोलणार आहे हे जेनेरिक म्हणजे काय की सर्वसाधारणपणे सगळ्यांना असं व्हावं, उपयोगी व्हावं असं बोलणार आहे. पण याचा कुठल्या म्हणजे एखाद्या व्यक्तीशी किंवा एखाद्या डिसीज त्यांनी असा याचा अर्थ लावू नये, असं माझी एक साधी विनंती आहे. सो दुसरे येतात नॉन मोटर सिम्पटम्स. सो नॉन मोटर सिम्पटम्स मध्ये मफलिंग ऑफ द स्पीच असतं, किंवा स्वॉलोइंग मध्ये इश्यूज असतात, युरिन मध्ये इश्यूज असतात, गॅस्ट्रिक अपसेट असतो. गॅस्ट्रिक अपसेट म्हणजे आपण ज्याला म्हणतो की पोट, म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीम ठीक नसते. आणि स्लीप आर्किटेक्चर डिस्टॉर्टेड असतं, किंवा मेमरीज मध्ये इश्यू असतात, आणि कॉग्निशन मध्ये. तर हे असे साधारण मोठ्या प्रकारामध्ये हे एवढे आपण मोजतो, आणि हे पार्किन्सनचे मेजर सिम्पटम आहेत. तर आता याची मेजर ट्रीटमेंट काय असते, की जेव्हाही पार्किन्सन आपल्याला डायग्नोज होतो, मोस्टली आपण फिजिशियन किंवा न्यूरोलॉजिस्ट कडे जातो. आणि फिजिशियन आणि न्यूरोलॉजिस्टला सगळ्यात महत्वाचं काम असतं ते म्हणजे की औषधं चालू करणं. आता
औषधं चालू करण्याच्या आधी पण बरेचसे न्यूरोलॉजिस्ट किंवा सगळेच लोक हे लक्षात घेतात की पार्किन्सन हा प्रोग्रेसिव्ह, जसं मी आता म्हटलं की प्रोग्रेसिव्ह डिसऑर्डर आहे, आणि पार्किन्सनला बरं करता येत नाही, त्याला मॉडिफाय करता येतं फक्त. आणि त्यामुळे जोपर्यंत तो आपल्याला त्रास देत नाही तोपर्यंत सहसा बरेचसे लोक औषधच चालू करत नाहीत. हा पहिला मुद्दा असतो की म्हणजे आता आहे ट्रेमर थोडासा, सो जोपर्यंत हा मला त्रास देत नाही तोपर्यंत बरेचसे न्यूरोलॉजिस्ट किंवा बरेचसे लोक औषधं चालू करत नाही. आता ह्याच्यामध्ये डिबेट्स असतील, बरेचसे व्ह्यूज आहेत, त्याच्यामुळे आपण त्यामध्ये जाऊ नये. आणि की काही पण असं कुठलंच औषध नाही जे आपल्याला पार्किन्सनला थांबवता येऊ शकेल किंवा बदलता येऊ शकेल किंवा, तर त्याच्यामुळे पार्किन्सनला फक्त मॅनेज करता येतं, सिम्पटमॅटिक मॅनेजमेंट असं आपण साधारणतः म्हणतो. म्हणजे याचा अर्थ काय की जर आपल्याला ट्रेमर असेल तर आपण ट्रेमरवर औषध चालू करणार, आणि अशा रीतीने मग औषध चालू होतो आणि तो हळूहळू हळूहळू पुढे होत जातो. आणि मग एक वेळ अशी येते की पहिल्यांदा आपण वन्स अ डे किंवा ट्वाईस अ डे मेडिसिन किंवा थ्राईस अ डे मेडिसिन, मग त्यानंतर काय होतं की त्या औषधाची हळूहळू जी काय म्हणू आपण त्याला, शक्ती कमी होत जाते किंवा इफेक्ट कमी होत जातो. आणि त्यामुळे मग असं होतं की जो आपल्याला पाहिजे तो डिझायर्ड इफेक्ट येत नाही. मग आपण त्याला आणखी सप्लिमेंट दुसरं औषध करतो, मग त्याच्यानुसार आणखी काही दिवस चालतं. मग असं हळूहळू हळूहळू साधारणतः 3 ते 4 वर्ष किंवा 5 वर्ष स्टँडर्ड असं आपण भाषेत म्हणतो, की 5 वर्षाला अशी कंडिशन येते की आपण हे काही जे औषधोपचार लावलेत त्याच्यामुळे पाहिजे तो इफेक्ट येणं आपल्याला बंद होतो. हे म्हणजे आणि म्हणजे साधारणतः असं होतं की हळू 3 औषधं, मग एव्हरी 4 आवर, मग एव्हरी 3 आवर इथपर्यंत आपण औषधं घेणं चालू करतो. आणि मग ते म्हणजे ऑन पिरियड आणि ऑफ पिरियड, आय एम शुअर आपल्या सगळ्यांना ऑन पिरियड आणि ऑफ पिरियड माहिती आहे काय आहे तर मी त्या डिटेलमध्ये जात नाही. पण औषध दिल्यानंतरचा जो काही इफेक्ट येतो त्याला आपण ऑन पिरियड म्हणतो, आणि औषध बंद केलं की तो जातो, म्हणजे आपण परत पार्किन्सन येतो, त्याला आपण ऑफ पिरियड म्हणतो साधारणतः. आता हे ऑन आणि ऑफ इतके फ्रिक्वेंट व्हायला लागतात, किंवा ऑन यायला वेळ यायला लागतो, किंवा मग ऑन टिकत नाही जेवढे वेळ पाहिजे तेवढा, आणि म्हणजे असे सगळे प्रकार हळूहळू हळूहळू ओव्हर अ पिरियड यायला लागतात. आणि हे प्रत्येक व्यक्तीचे वेगवेगळे असतात. म्हणजे काही लोकांना 6 वर्ष नाही आहेत, 7 वर्ष नाही, काही लोकांना 3ऱ्या वर्षी येतात. तर हे अगदी वेगळं आहे. तर अशी एक सिच्युएशन येते की आता मला एकतर माझ्या ज्या गोळ्या आहेत, औषधं आहेत, ते मी 3, 4, 5 औषधं झाली, 4-5 औषधं झाली आहेत, आणि माझा ऑन पिरियड मला पाहिजे तेवढा वेळ टिकत नाहीये, किंवा मला फ्रिक्वेंटली औषध घ्यायला लागतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की हे जे औषधं 5 वर्ष घेतल्यानंतर, बेसिकली डोपा, सिंडोपा किंवा तत्सम, तर त्यामुळे होतं असं की त्याचे साईड इफेक्ट्स यायला लागतात. आणि मेजर साईड इफेक्ट्स म्हणजे डिस्कायनेझियाज. डिस्कायनेझियाज म्हणजे याला आपण पेरी ओरल डिस्कायनेझिया म्हणतो. सिमिलरली मानेचे डिस्कायनेझियाज, हाताचे डिस्कायनेझियाज हे यायला लागतात. मग आता अशा वेळेस होतं असं की औषधं घेतले तर डिस्कायनेझिया येणार, आणि औषधं नाही घेतले तर पार्किन्सनचे सिम्पटम येणार. आणि अशी एक परिस्थिती येते की त्यामुळे हे औषधं मॅनेज करणं कुठल्याही डॉक्टरसाठी कठीण होऊन जातं. आणि दॅट इज द टाइम, म्हणजे दॅट इज द बेस्ट टाइम, जेव्हा आपण विचार करतो की ह्याला काही आणखी मार्ग आहे का, म्हणजे आता हे हे असं कसं चालणार. आणि नशीब चांगलं आहे की आपल्याला नॉन मोटर सिम्पटम्स नाही आहेत फारसे, किंवा मेजर आपली डिसेबिलिटी जी आहे ती ह्याच सिम्पटम्समुळे आहेत पार्किन्सनचं. आणि आपला पार्किन्सन बऱ्यापैकी 3-4-5 वर्ष चाललाय. मग ह्याला काहीतरी बेटर मॅनेजमेंट हवी आपल्याला, आणि तिथं आपण डीबीएस या शब्दाचा म्हणजे किंवा डीबीएस हा औषधोपचार म्हणा किंवा ट्रीटमेंट मॉडॅलिटी आपण ज्याला म्हणतो ती इंट्रोड्यूस करतो. तर म्हणजे केव्हा करायला पाहिजे डीबीएस, साधारणतः जर अंदाज घेतला तर जेव्हा औषधांचे साईड इफेक्ट्स हे ऑलमोस्ट इक्वल टू द इफेक्ट, म्हणजे भीक नको पण कुत्रावर अशी म्हणायची जेव्हा वेळ येते, एक वेळ की मला औषधं घेतले तर मला इतके साईड इफेक्ट्स येतात, किंवा इंटॉलरेबल साईड इफेक्ट्स येतात, आणि औषधं नाही घेतलं तर मला पार्किन्सन येतं, म्हणजे रिजिडिटी किंवा. तर ही एक स्टेज आहे, ती यायच्या थोडा आधी आपण डीबीएसचा विचार करतो. दुसरं म्हणजे की जेव्हा आपल्याला ऑन पिरियड हा टिकत नाही,
म्हणजे साधारणतः आपण औषध घेतल्यानंतर साधारणतः 4 तासाचा किंवा 5 तासाचा ऑन पिरियड इज ऍक्सेप्टेबल ऑन पिरियड, तोपर्यंत आपण चालवतो औषधांनी. पण जेव्हा हे औषध ऑन पिरियड अगदीच म्हणजे आता डोपाम घेतल्यानंतर तो अर्ध्या तासाने येणार आणि 2-2.5 तास संपणार आणि लगेच जाणार, तर तेव्हा मात्र मग तो डिफिकल्ट व्हायला लागतो आपल्याला मॅनेज करणं. आणि म्हणजे जेव्हा ऑन पिरियड किंवा जेव्हा इफेक्ट आपल्याला पाहिजे तेवढा मिळत नाहीये आणि दुसरं साईड इफेक्ट्स हे इंटॉलरेबल झाले आहेत, तर ह्या स्टेजला आपण डीबीएस इंट्रोड्यूस करतो. डीबीएस म्हणण्यापेक्षा आपण सर्जरी म्हणूया. सर्जरीचे 2 प्रकार आहेत, एक डीबीएस आहे आणि एक लिजन्स आहेत. लिजन्स म्हणजे आपण डीबीएसचाच प्रकार असतो, पण तो पटकन जाऊन तो भाग जाळतो. हा विषय आपण पुढे कधीतरी बोलूया, पण आज आपला डीबीएस आहे तर आपण डीबीएस वर लक्ष केंद्रित करूया. तर आता विचार करूया आपण की डीबीएस मग आहे काय. म्हणजे मग आता चला ठीक आहे, आपण असं आलोय आपण एका स्टेजवर की मेडिसिन्स आर नॉट हेल्पिंग अस, म्हणजे औषधांनी आपल्याला फारसा फायदा होत नाही किंवा इंटॉलरेबल साईड इफेक्ट्स होत आहेत. आणि ह्याचा अर्थ आय थिंक सगळ्यांनाच माहिती आहे की काय आहे. तर मग आपण म्हणतो की चलो आपण आता डीबीएस या उपचाराकडे वळूया. सो डीबीएस म्हणजे काय, तर आपल्या मेंदूमध्ये 2 सब थॅलॅमिक न्यूक्लियस किंवा ग्लोबल म्हणजे एक मेंदूचे छोटे अगदी वाटाण्या एवढे भाग असतात ते. आणि पार्किन्सनचा सगळा उगम किंवा सगळ्या ह्या पार्किन्सनचं जे काही चक्र आहे हे त्या एवढ्या छोट्याशा भागातनं मॅनिप्युलेट होतं किंवा चालतं. तर मग आपण डीबीएस म्हणजे काय असतं की एक छोटा वायर असतो, हा दिसतो ना आपल्याला यातनं, हा वायर, हा छोटा वायर मेंदूमधून आतमध्ये जातो. या वायरचं डायमीटर साधारणतः आपल्या रिफिलचं जे टोक असतं ना, पेनाची रिफिल म्हणजे आपण त्याला बॉल पेनच्या जे रिफिलचं टोक म्हणजे 2 मिलीमीटर साधारणतः त्याची थिकनेस असते. म्हणजे इतका पातळ वायर असतो तो, अगदी तो तार असतो. आणि हा आपण इथे जातो आणि ह्या वायरला इथनं सॉरी ह्या ताराला वर इथं वायर जोडलेली असते आणि ही वायर इथे एक बॅटरी लावतो आपण. येईल आपण दाखवतो मी तुम्हाला. तर काय होतं की ही बॅटरी त्या ताराला स्टिम्युलेट करते आणि त्यामुळे त्या एरियाला आपल्याला पाहिजे तसं त्या एरियाला आपल्याला शांत करता येतं, बेसिकली सायलेंट करता येतं आणि त्याच्यामुळे आपल्याला डिझायर्ड इफेक्ट मिळतात. तर ते कसे आपण बघूया. सो ह्याचा हा साधा अर्थ आहे डीबीएसचा, की डीबीएस म्हणजे एक तार असतो आणि एक बॅटरी असते. तार मेंदूमध्ये जातो आणि त्या बॅटरीने तो स्टिम्युलेट होतो आणि त्याच्यामुळे आपल्याला पाहिजे तसे इफेक्ट जे आपल्याला असतात, म्हणजे जे आपल्या औषधांमुळे होतात तसे इफेक्ट आपल्याला याने मिळतात. तर हे साधा कन्सेप्ट आपण याला साधा जर तुम्ही, बऱ्याच लोकांनी आपल्याला हार्टचा पेसमेकर बऱ्याच लोकांना माहिती आहे, तर हा तसाच ब्रेनचा पेसमेकर आहे असं आम्ही म्हणतो. ठीक आहे. परत एक वेळा आपण बघू कधी करायचं, जेव्हा औषधांचा इफेक्ट येत नाही पाहिजे तेवढा, लॉंग टर्म कंट्रोल लॉस होतो आणि तिसरं म्हणजे की आपल्याला म्हणजे जे डिझायरेबल इफेक्ट्स, पार्किन्सन हा पर्स्पेक्टिव्ह असतो प्रत्येकाचा. म्हणजे पार्किन्सन प्रत्येकालाच अशक्य आहे मॅनेज करणं असं होत नाही, पण काही लोकांना जास्त अफेक्ट करतो, काही लोकांना कमी अफेक्ट करतो. तर ज्याला जास्त अफेक्ट करतो किंवा आपलं डिझायरेबल, आपल्या अपेक्षा पण असतात औषधांकडून की आपल्याला कितपत इफेक्ट पाहिजे. बऱ्याच लोकांना हा कमी इफेक्ट सुद्धा डिझायरेबल असतो, बऱ्याच लोकांना जास्त इफेक्ट पाहिजे असतो किंवा त्यांचं काम कुठल्या प्रकारचं आहे आणि असे बरेचसे व्हेरिएबल्स याला असतात. त्यामुळे मोठं मोघम बोलायचं झालं तर काय, की आपल्याला पाहिजे तसा इफेक्ट ड्रगनी येत नाही आणि आपल्याला दुसरी गोष्ट म्हणजे साईड इफेक्ट्स बिकम इंटॉलरेबल. एवढ्या 2च गोष्टी आपण लक्षात घेऊया. डीबीएस आपल्याकडे साधारणतः 2005 पासून इंडियामध्ये बऱ्यापैकी अवेलेबल आहे. म्हणजे 98 ला इंट्रोड्यूस झालं आणि 98 किंवा त्यापूर्वी पण जर खरी प्रगती झाली डीबीएसची आणि इंडियामध्ये 2005 नंतर वाढलं आणि 2012-15 पासून अगदी बऱ्याचशा शहरांमध्ये अवेलेबल झालंय. तर मेजर अवेलेबल कुठे आहे? मुंबई, दिल्ली, हैदराबाद, चेन्नई, बँगलोर या सिटीमध्ये बरेचसे सेंटर्स आहेत जे डीबीएस करतात. पुण्याला अनफॉर्च्युनेटली अवेलेबल होऊ शकलं नव्हतं आणि आता मात्र दीनानाथ मंगेशकर मध्ये हे अवेलेबल आहे. कॉस्ट बद्दल आपण नंतर बोलूया शेवटी, मी त्याचा तो वेगळा एक सेक्शन घ्यावा लागतो. तर आता आपण ह्यातल्या स्टेप समजावून घेऊया की कसं करतात, म्हणजे आता कसं समोर जायचं. तर जेव्हा कधी आपले जे ट्रीटिंग न्यूरोलॉजिस्ट असतात
आणि पेशंट ह्या दोघांमध्ये हा संवाद चालू होतो की सर औषध फार बदलायला लागतात किंवा म्हणजे जसं आपण आतापर्यंत बोललो, ह्या ऍपवर जर दोघांमधल्या संवादांची गाडी जर आली तर त्यावेळेस आपले न्यूरोफिजिशियन जे आहेत ते म्हणतात की अच्छा ठीक आहे, आता मला असं वाटतं की आपण डीबीएस हा प्रकार ऍटलिस्ट समजावून घेऊया आणि तुम्ही ह्या लोकांना जाऊन भेटा समोर, की जेणेकरून हे डीबीएसचं तुम्हाला आणखी चांगलं मार्गदर्शन करू शकतील. सो तो झाला प्रायमरी पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. म्हणजे तुमच्या ट्रीटिंग न्यूरोलॉजिस्टनी किंवा फिजिशियननी हे आयडेंटिफाय केलंय की आता औषधांनी मॅनेज करणं कठीण होत चाललंय, किंवा पेशंटनी तसे प्रश्न विचारले की सर आता हे औषधं असे आहेत की मला ह्या दोन गोष्टी होतात की पाहिजे तो इफेक्ट येत नाही किंवा साईड इफेक्ट अनडिझायरेबल झाले. मग तिथनं तो सुरू होतो आणि तिथनं तो पहिल्यांदा पेशंट एक्सपर्ट न्यूरोलॉजिस्ट म्हणजे आपण काय म्हणतो, जे मुवमेंट डिसऑर्डरचं हे बघतात. न्यूरोलॉजिस्ट आपल्याकडे सगळेच असतात आणि पार्किन्सन हे सगळेच न्यूरोलॉजिस्ट ट्रीट करतात, त्याच्यामध्ये वेगळं असं काही नाही. पण त्यानंतर जेव्हा ऍडव्हान्स स्टेज येते, जेव्हा ह्या दोन गोष्टी होतात, तेव्हा मात्र आपण मुवमेंट डिसऑर्डर स्पेशालिस्ट असे न्यूरोलॉजिस्ट असतात. तर तो असतो पहिला पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, जे स्क्रीन करतात. आता स्क्रीन करतात म्हणजे नेमकं काय करतात की ते हे बघतात की ह्या पेशंटला डीबीएसनी काही फायदा होण्यासारखा आहे का नाही. ते कसं बघतात की ह्यांना कितपत मोटर सिम्पटम्स आहे आणि कितपत नॉन मोटर सिम्पटम्स आहे. पहिले आपल्याला दोन प्रश्न विचारायला लागतात. एक प्रश्न असतो की हे पार्किन्सनच आहे का, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो. हा जो आजार आहे तो पार्किन्सनच आहे का. आणि कारण पार्किन्सन सदृश्य म्हणजे पार्किन्सन्स अलाइक असे आपण ह्याच वर्गात मोडणारे आणखी एक 5-7 आजार आहेत आणि हे असेच प्रेझेंट करतात. त्याच्यामुळे पहिला प्रश्न असतो की हे पार्किन्सनच आहे का. आणि दुसरा प्रश्न असतो की नॉन मोटर सिम्पटम्स आणि मोटर सिम्पटम्स यांचं प्रमाण किती आहे. म्हणजे खरोखरच आपण डीबीएस केलं तर या पेशंटला काही फायदा होण्यासारखा आहे का. हे दोन क्रिटिकल क्वेश्चन्स आपल्याला विचारायला लागतात. इव्हन बिफोर द पेशंटला काय वाटतं किंवा नंतर परवडतं किंवा करता येण्यासारखं, हे पहिले दोन मेजर प्रश्न असतात की हा पेशंटला करता येण्यासारखा आहे का आणि हा पार्किन्सनच आहे का. तर ह्यासाठी तरी मिनिमम तो पहिलं स्क्रीनिंग असतं, ते आपण स्क्रीनिंग फॉर एलिजिबिलिटी. ठीक आहे. दुसरं गोष्ट म्हणजे हे जे मुवमेंट डिसऑर्डर न्यूरोलॉजिस्ट असतात ही गोष्ट क्लिअर करतात. त्यानंतर मग असतो की आपल्याला डोपामिननी किती फरक पडलाय, हा एक महत्वाचा मुद्दा असतो. की जर डीबीएस कधी काम करतं, डीबीएस आणि औषध आपले डोपामिनचे सिंडोपा ह्यांचं मेकॅनिझम ऑफ ऍक्शन जवळपास सारखं असल्यामुळे आपण आपल्याकडे असे असते की डोपामिन जर ह्या आजाराला फरक पडत असेल, म्हणजे डोपामिन घेतल्यानंतर जर तुमचे सिम्पटम्स इम्प्रूव्ह होणार असतील तर देर इज अ गुड चान्स की आपल्याला डीबीएसनी फायदा होईल. म्हणजे अगदी स्पष्ट ह्या दोन गोष्टी बोलायच्या झाल्या तर त्याला म्हणतो आपण डोपामिन चॅलेंज टेस्ट. आणि आणखी डायग्नोस्टिक टेस्ट म्हणजे आपण इलिजिबिलिटी क्रायटेरिया बघतोय, डीबीएस करू शकतो का. तर मेन दोन गोष्टी, जर मोटर सिम्पटम्स, डीबीएसनी फक्त मोटर सिम्पटम्स बरे होतात, नॉन मोटर सिम्पटम्सवर डीबीएसचा फरक पडत नाही. त्याच्यामुळे आपण काय म्हणतो की जर मोटर सिम्पटम्स प्रिडॉमिनंट असतील आणि तुमची जे काही त्रास किंवा तुम्हाला होणारा जो काय आपण म्हणू ह्या आजाराचा इफेक्ट हा तुमच्या मोटर सिम्पटम्समुळे असेल तर आपण म्हणतो की ओके, नाउ दिस कॅन्डिडेट इज इलिजिबल फॉर डीबीएस, म्हणजे आपण ह्यामध्ये इलिजिबल करू शकतो, डीबीएस करू शकतो. आणि सेकंडली काय असतं की डोपामिननी फरक पडतोय, म्हणजे ओके, ह्या दोन गोष्टी झाल्या की आपण म्हणतो की ओके, कॅन्डिडेट इज एलिजिबल फॉर डीबीएस. त्याला बरेचसे आणखी सबसेक्शन आहे पण त्यामध्ये डिटेलमध्ये नको जायला, मी तुम्हाला मेजर गोष्टी सांगतोय. तर इथं आपली केस सिलेक्शन मात्र आता फिक्स झालंय की आपल्या एक्सपर्ट न्यूरोलॉजिस्टनी सांगितलंय की दिस इज अ गुड पेशंट फॉर डीबीएस, करू शकतो आणि यांना फायदा होण्यासारखा आहे. आणि दुसरं की डोपामिनी फायदा झालाय. सो आपली आता एलिजिबिलिटी फिक्स झाली, म्हणजे आपल्याला डीबीएस करता येऊ शकेल. माझा आवाज येतोय का व्यवस्थित? येस सर, येतोय, अगदी व्यवस्थित आवाज येतोय. ओके. सो त्यानंतर मग आपण म्हणजे आता मग सर्जरीच्या दिशेने वाटचाल करायला लागतो. सर्जरीच्या दिशेने काय वाटचाल करतो तर आपल्याला प्री ऑपरेटिव्ह टेस्ट करायला लागतात, डोपामिन चॅलेंज टेस्ट करायला लागतो, काही फिटनेस असेल तर फिटनेस करायला लागतं. आणि ही सर्जरी लोकल अॅनेस्थेशियामध्ये होते. ह्याला आपण पेशंटला
जनरल अनेस्थेशिया म्हणजे आपण त्याला पूर्ण भूल देत नाही. पेशंट जागा असतो आणि कारण आपल्याला जेव्हा आपण तो तार घालतो तेव्हा त्याला स्टिम्युलेट करून बघायचं असतं आणि त्याच्यामुळे आपल्याला पेशंटचे इफेक्ट किती इफेक्ट होत आहेत आपल्याला हे पण तिथल्या तिथे ऑपरेशन टेबलवर बघायचे असतात. त्याच्यामुळे ही सर्जरी ही नेहमी लोकल अनेस्थेशिया खाली होते आणि पेशंट जागे असतात. तर मग आपण आता येऊया प्रोसिजर डेला. म्हणजे आतापर्यंत आपलं केस सिलेक्शन झालंय, आपल्या प्री ऑपरेटिव्ह टेस्ट झालाय, म्हणजे सर्जरी ह्या पेशंटमध्ये करू शकतो. मेजर काही ब्लडचा इश्यू नाही, ऍस्पिरिन नाही घेत आहे पेशंट्स किंवा असे काही तत्सम गोष्टी बघतो आपण ज्याला. आणि आपण एक रात्र आधी, ऑपरेशनच्या एक दिवस आधी पेशंटला ऍडमिट करतो आणि त्याच्या आधी आपल्याकडे एक MRI करायला लागतो, कारण तो आपल्याला प्लॅनिंग करायला लागतं त्याचं. तर ह्या झाल्या टेस्ट आणि आपण एक रात्र आधी ऍडमिट करतो पेशंटला. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी काय असतं, ही अशी एक फ्रेम लावल्या जाते. तर त्याला आपण म्हणतो, ही याला स्टिरिओटॅक्सी फ्रेम असं म्हणतात. पेशंट जागा असतो, पेशंटला रात्रीचं औषध मिळालेलं नसतं, कारण आपल्याला ते इफेक्ट बघायचे असतात. म्हणजे आधीच्या रात्री आपण औषधं बंद करतो पेशंटचे. दुसऱ्या दिवशी आपण पेशंटला CT स्कॅन रूम मध्ये नेतो आणि ही फ्रेम अंडर लोकल अनेस्थेशिया, म्हणजे इथे फक्त एक 4 छोट्या छोट्या हे असतात इंजेक्शन्स छोटे, ते देऊन आपण ही फ्रेम लावतो आणि ही फ्रेम लावून आपण पेशंटचा CT स्कॅन करतो आणि CT स्कॅन झाल्यानंतर मग आपण OT मध्ये जातो. आणि तिथे पण पेशंट, आता हे बघा मागे जे उभे सर्जन आहे, पेशंट जागा आहे, पेशंटच्या डोळ्यावर कुठलंही कव्हर नाही किंवा काही नाही, म्हणजे पेशंट कम्फर्टेबल असतात आणि तुम्ही कॉन्स्टंटली डॉक्टर सोबत बोलत असता, इंटरॅक्ट करत असता की, आणि काही म्हणजे जर तुम्हाला कुठलं अनकम्फर्टेबल फिलिंग किंवा काही असेल तर यू कॅन टेल, म्हणजे तुम्ही सांगू शकता. सो इट इज अ कम्प्लिटली कम्फर्टेबल प्रोसिजर. ही जवळपास 6 तासाची प्रोसिजर असते आणि त्याच्यामुळे तुम्हाला पण कम्फर्ट, म्हणजे फक्त काय तर पाणी दिलेलं नसतं, पण म्हणजे तोंड ओलं करणं, ऑक्सिजन देणं, IV फ्लुइड, ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या असतात आणि इट्स अ प्लीझंट प्रोसिजर. अशी काही फार वाईट प्रोसिजर ही नाहीये आणि तुम्ही नेहमी शुद्धीवर असता, तुम्ही बोलत असता, तुम्ही इंटरॅक्ट करत असता. आणि हे जे बाहेर जे दुसरे डॉक्टर दिसतात ते तुम्हाला कंटिन्युअसली प्रश्न विचारत असतात, तुमच्या मुवमेंट्स चेक करत असतात, तुम्हाला काहीतरी विचारत असतात, तुमच्या आय साईट आणि ह्या सगळ्या गोष्टी चेक करत असतात. तर अशी ही प्रोसिजर होते. आणि मग काय होतं की आपण ते तार घातलेत आतमध्ये की मग दुसऱ्या दिवशी हा असा एक्सरे असतो, दोन्ही तार आतमध्ये गेलेत आणि मग इथे हे साधारणतः याला आपण कॉलर बोन म्हणतो ना, कॉलर बोनच्या खाली त्याच दिवशी तार झाल्यानंतर मग तुम्हाला ती फ्रेम काढतात आणि जनरल अनेस्थेशिया देतात, कारण ही प्रोसिजर आपण लोकल अनेस्थेशिया खाली करू शकत नाही. मग ही ती फ्रेम काढल्यानंतर आपण जनरल अनेस्थेशिया देतो आणि ही बॅटरी इन्सर्ट करतो तिकडे आणि ते कनेक्शन्स लागतात आणि मग पेशंटला एक दिवस ICU मध्ये किंवा वॉर्डमध्ये कुठे पण कम्फर्टेबली ठेवलं जातं आणि दुसऱ्या दिवशी आपण हे सगळे ड्रेसिंग आणि या सगळ्या गोष्टी काढतो आणि साधारणतः तिसऱ्या दिवशी म्हणजे 48 तासानंतर आपण पेशंटला घरी पाठवू शकतो. कारण ही सर्जरी फार छोटी आहे. तसं बघायचं झालं नाही या सगळ्या गोष्टींमध्ये, त्याच्यामध्ये सर्जिकल असं फार काही नाहीये की ऑपरेशन मध्ये मोठी चिरफाड हे ते असं काहीही नाहीये. पण ही सर्जरी प्रिसिजन सर्जरी असते, म्हणजे जे काही आपण ह्या तार जो इथनं घालणार आहे त्याला एक मोठी फ्रेम, त्याच्यामध्ये मिलीमीटर्सचे कॅल्क्युलेशन्स, अँगलचं हे सगळं आपल्याला करून आणि इफेक्ट किती आला किती नाही आला आणि टेस्टिंग हे सगळं चाललेलं असतं. त्याच्यामुळे जर तुम्ही मला सर्जरी बद्दल विचारलं तर ह्या सर्जरीमध्ये फारसं असं सर्जिकल स्किल ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारचा भाग नाहीये. पण ऑफकोर्स इट्स म्हणजे हे बाकीच्या ज्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये खूप जास्त एक्सपर्टीज लागतं. पण पेशंटच्या दृष्टीने ही काही फार मोठी सर्जरी नाही. पेशंटला फक्त इथे एक कट येतो जो स्वतः दिसतोय तो, आणि 2 कट आपल्याला इथे येतात. एवढे 3 कट पेशंटला येतात. पेशंटच्या कुठल्याही मेंदूला फार मोठी इजा किंवा असलं काहीही होत नाही. तर अशा रीतीने ही सर्जरी म्हणून सिंपल प्रोसिजर आहे, पण एक्सपर्टीज याला लागतं. आणि मग त्यानंतरचा प्रवास मात्र सोपा असतो. पहिल्या 15 दिवसात आपण कुठलंही प्रोग्रामिंग करत नाही, पेशंटला घरी पाठवतो. जसेच्या तशी औषधं चालू असतात. औषधं कुठल्याही प्रकारचे कमी होत नाही. आणि मग 15 दिवसानंतर आपण जेव्हा पेशंट परत येतो तेव्हा असल्या प्रकारचे एक बॅटरी आणि एक इन्स्ट्रुमेंट असतं आणि ते ठेवून आपल्याला जी बॅटरी जी आहे तिचं स्टिम्युलेशन ऑन किंवा ऑफ करता येतं आणि दॅट्स ऑल. आणि ह्याच्यानंतरच्या सगळ्या प्रोसिजर्स ह्या OPD प्रोसिजर असतात, म्हणजे OPD बेसिसवर असतात. त्याच्यामुळे फारसं काही
ह्याच्यामध्ये आता सर्जिकल नसतं. आता हा झाला आपला डीबीएसचा प्रोसिजर. आता ह्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्हॉट टू एक्सपेक्ट. हा सगळ्यात महत्वाचा जर मुद्दा कुठला असेल डीबीएस सर्जरीमध्ये, तर सेटिंग अप अन एक्सपेक्टेशन. म्हणजे काय बरं होईल आणि काय बरं होणार नाही याची स्पष्ट कल्पना पेशंटला किंवा नातेवाईकांना देणे, ह्याला आपण म्हणतो की सेटिंग अप अन एक्सपेक्टेशन फ्रॉम डीबीएस. आणि हे जर केलं नाही तर ह्याच्यामध्ये सगळ्यांना मानसिक त्रासच व्हायची शक्यता जास्त असते. त्याच्यामुळे आपण नॉर्मली साधारणतः आपलं काउन्सिलिंग हे आपण करतो. तर मी आता तुम्हाला सांगतो की आपल्याला काय एक्सपेक्ट करतो आपण डीबीएस कडून. तर डीबीएसच्या आधीची मी कंडिशन सांगतो साधारणतः जनरल, की ऑन पिरियड साधारणतः 2 ते 2.5 तासापर्यंत आलेला असतो. म्हणजे तुम्हाला तिसऱ्या तासाला किंवा साडेतीन 4 तासाला गोळी घेणं हे अपेक्षित असतं. त्याच्यानंतर रात्रीला पर्टिक्युलरली रिजिडिटी वाढते, कारण रात्रीची एक गोळी जी घेतलेली असते तिने आपलं कम्प्लीट रात्र कव्हर होत नाही. त्याच्यामुळे रात्रीला टॉयलेटला जाणं आणि त्यासाठी कंपॅनियन लागतात, ही सिच्युएशन असते. काही लोकांना ट्रेमर असतात, प्रिडॉमिनंट ट्रेमर, आणि काही लोकांना रिजिडिटी किंवा इनिशिएशन आणि ब्रॅडिकायनेसिस या सगळ्या गोष्टी असतात. तर आपण साधारणतः जर ग्राफ म्हटलं आपला, तर असा ग्राफ असतो आपला. सॉरी, याची मी इमेज काढलेली नाहीये. तर गोळी घेतली की आपण बरं होणार, परत खाली जाणार, परत इथे गोळी घेणार, परत वर जाणार, परत खाली येणार, परत गोळी घेणार, असं चाललेलं असतं. तर डीबीएस मध्ये जे स्टिम्युलेशन एक वेळा चालू केलं की हे जे फ्लक्च्युएशन आहे आपलं दिवसभराचं, हे फ्लक्च्युएशन एका बेसलाईन लेवलला यायला होतं. म्हणजे ऑन ऑफ मधलं जे आपलं फ्लक्च्युएशन आहे विदाउट डीबीएस, ते डीबीएस चालू केल्याबरोबर ते असं एका मॅनेजेबल लेवलला व्हायला लागतं. आणि त्यालाच आपण म्हणतो की आपल्याला साधारणतः आपल्याला 60%, म्हणजे जर अगदीच ह्याच्यात भाषेत झालं तर 56%, 56% फायदा हा मोटर मुवमेंट्स मध्ये येतो. म्हणजे काय, तर आपलं हे जे फ्लक्च्युएशन आहे ते साधारणतः बेसलाईनवर येतं आणि आपल्याला त्याचा त्रास जाणवणं कमी होतो. तर हा सगळ्यात मोठा फायदा आहे डीबीएसचा, की 60% इम्प्रूव्हमेंट इन मोटर सिम्पटम्स. अगेन मोटर सिम्पटम्स, ट्रेमर बरे होतात, रिजिडिटी बरी होते, ब्रॅडिकायनेसिया बरा होत नाही पण थोड्या अधिक प्रमाणात फरक पडतो. ट्रेमर आणि रिजिडिटी, दीज आर द मेजर मोटर सिम्पटम, हे बरे होतात. नॉन मोटर सिम्पटम मध्ये फरक पडत नाही, हा स्पष्ट आहे. त्याच्यामुळे आपण इलिजिबिलिटी क्रायटेरिया आधीच बघितला की जर आपल्याकडे नॉन मोटर मेजॉरिटी ऑफ द डिसेबिलिटी जर आपली नॉन मोटर सिम्पटम मुळे असेल तर आपण डीबीएस सजेस्टच करत नाही प्रायमरीली. तर आपण हा पहिल्यांदाच बघतो, पण तरी पण पेशंटच्या दृष्टीने पण सांगतोय की नॉन मोटर सिम्पटम्स हे डीबीएसनी बरे होत नाहीत. मोटर सिम्पटम मध्ये साधारणतः 55 ते 70% फायदा आपल्याला पडतो. त्याचा ॲव्हरेज म्हणून मी साधारणतः सांगायचं झालं 60% म्हणतो, आणि प्रत्येक पेशंट मध्ये हा वेगवेगळा असतो. त्याच्यामुळे अगदीच आपण ॲव्हरेज रफ घेतो. सॉरी, जस्ट अ मिनिट. माझी तो होता तो गेला ना, त्याचा आवाज पण गेला. 2 मिनिटं माझं. हा, येस. तर हा झाला मेजर व्हॉट टू एक्सपेक्ट, की काय कमी होणार, आपलं फ्लक्च्युएशन कमी होणार. आता राहिली गोष्ट औषधं किती प्रमाणात कमी होणार. तर साधारणतः असं असतं की डीबीएस मुळे सगळ्यात महत्वाचा डीबीएसचा जर कुठला ऍडव्हान्टेज असेल तर पेशंट कंप्लायन्स. म्हणजे औषधं आपण चालू केली की ते पेशंटला घ्यावे लागतात, त्याची वेळ सेट करायला लागते, टाइम टेबल सेट करायला लागतं. डीबीएस मात्र हे ऑटो मोड मध्ये करतं. त्याच्यामुळे पेशंट कडून काही आपल्याला लागत नाही. एक वेळा डीबीएस केलं आणि चालू करून दिलं तर ते आपोआप चालत राहतं. त्याच्यामुळे मला 4 वाजता उठून गोळी घ्यायची आहे किंवा 3 वाजता गोळी घ्यायची आहे किंवा ह्या सगळ्या गोष्टींपासून पेशंटचं बऱ्याधिक प्रमाणात हे होतं, म्हणजे सूट मिळते त्यांना. आणि औषधं साधारणतः 40% पर्यंत, 40 म्हणा किंवा 50% पर्यंत कमी येतात. म्हणजे आता आपलं जे पूर्वी जे सिंडोपा करतं ते आता डीबीएस करायला लागतं.
आणि त्याच्यामुळे आपला सिंडोपाचा डोस कमी होतो. आणि त्याच्यामुळे सिंडोपाशी असोसिएटेड असणारे कॉम्प्लिकेशन्स जसं की डिस्कायनेझियाज, जे आपले आता आपण बोललो पेरिओरल डिस्कायनेझियाज म्हणा किंवा हे, आणि पोस्चरल हायपोटेन्शन म्हणजे जे अंधारी येण्यासारखं किंवा लाईट हेडेडनेस म्हणतो आपण त्याला, डोकं हलकं किंवा अचानक उठलं की असं अंधारी डोक्यासमोर, ह्या सगळे सिंडोपाचे कॉम्प्लिकेशन साईड इफेक्ट्स आहेत. आणि सिंडोपाचा डोस कमी झाला की हे साईड इफेक्ट्स आपोआप इम्प्रूव्ह व्हायला लागतात. तर हे इनडायरेक्ट इम्प्रूव्हमेंट आहे की डीबीएस चालू केल्यामुळे आपला सिंडोपाचा डोस कमी होतो आणि त्याच्यामुळे आपले ड्रग इंड्यूस डिस्कायनेझिया म्हणजे सिंडोपामुळे होणारे जे डिस्कायनेझिया किंवा साईड इफेक्ट्स आहेत ते कमी होतात. हा डोस कितीने कमी होतो? 50 ते 60% नि कमी होतो आणि त्याच्यामुळे आपले ड्रग इफेक्ट्स कमी होतात. पण परत नॉन मोटर साईड इफेक्ट्स हे जात नाहीत आणि त्याच्यामुळे आपल्याला हे फार स्पष्ट आणि परत 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 एकच गोष्ट सांगायला लागते की नॉन मोटर साईड इफेक्ट्स नॉन मोटर कंप्लेंट्स पार्किन्सनच्या डीबीएसनी जात नाहीत. ओके. आणखी एक प्रश्न मला जो बऱ्याच अंशी विचारतात लोक की याने पार्किन्सन बरा होतो का? मी आधीच तो प्रश्न उत्तर दिलंय त्याचं, पण तरी परत एक वेळा बोलतो की पार्किन्सन हा प्रोग्रेसिव्ह आजार आहे. तो एक वेळा झाला की तो वाढतच जाणार आणि त्याला क्युअर असा नाहीये. त्याला आपण क्युअर आजपर्यंत पार्किन्सनसाठी कुठलाही क्युअर नाहीये. पण नशीब चांगलंय की पार्किन्सन झाला जरी तरी हा स्लोली प्रोग्रेसिव्ह आहे. म्हणजे बऱ्याच पेशंट, मॅक्सिमम पेशंटमध्ये 10 वर्ष, 12 वर्ष, 15 वर्ष असं चाललेला असतो. म्हणजे इट्स अ स्लोली प्रोग्रेसिव्ह डिसऑर्डर. म्हणजे असा काही हा अगदी झाला आणि आता 2 वर्षात सगळं असं काही होत नाही. इट्स अ व्हेरी स्लोली प्रोग्रेसिव्ह डिसऑर्डर. पण पार्किन्सनला क्युअर नाहीये. त्याच्यामुळे डीबीएस हे काय करतं, आतापर्यंत तुम्ही ज्या सिम्पटम औषधांनी करायचा प्रयत्न करत होतं, त्या औषधं आता इंटॉलरेबल झाल्यामुळे आपण एक वेगळा उपचार पद्धती अवलंबतोय. आपण करतं काय तर तेच करतं की आपण फक्त त्याचे सिम्पटम्स मॅनेज करतोय. वी आर नॉट क्युअरिंग. परत सांगतो, क्युअर पार्किन्सन हा डीबीएसनी क्युअर होत नाही. पार्किन्सन मॉडिफाय होतो. पार्किन्सनचे सिम्पटम्स हे कमी होतात आणि विदाउट पेशंट्स म्हणजे आपण ह्याच्यासाठी पेशंट कडून काही लागत नाही. हे ऑटो मोडवर चाललेलं असतं. म्हणजे इट्स लाईक अ ऑटो पायलट आपण ज्याला म्हणतो की विमानात ऑटो पायलट टाकल्यानंतर जसं विमान चालतं, चालवायला लागत नाही, तशा प्रकारचा हा प्रकार आहे की तुमच्याकडनं काही अपेक्षा नसतात की तुम्ही 3 वाजता उठा आणि गोळी घ्या, 4 वाजता गोळी घ्या, 2 गोळ्या घ्या. आणि होणाऱ्या साईड इफेक्ट प्रोफाईल बद्दल आपण बोलूया. एनिवेज सर, सगळ्यात महत्वाचं सेटिक अप अँड आपण काय एक्सपेक्ट करायला पाहिजे डीबीएस कडनं, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि म्हणूनच मी हे एक इलॅबोरेटिव्हली एवढं सांगितलं की मोटर सिम्पटम्स जातात, 60% पर्यंत फायदा होतो, फ्लक्च्युएशन्स कमी होतात आणि त्याच्यामुळे आपली क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह होते. त्याच्यामुळे आणि हे रात्र आणि दिवस दोन्ही सर्कलमध्ये काम करतं. त्याच्यामुळे इक्वली इफेक्टिव्ह ॲट नाईट ऑल्सो. म्हणजे ते रात्रीला पण तेवढंच इफेक्टिव्ह असतं. म्हणजे बऱ्याचशा लोकांना जी रात्रीला मेजर प्रॉब्लेम लघवीला जायचा असतो रात्री, कारण गोळ्यांचे इफेक्ट्स कमी होतात आणि मग रात्रीला लघवीला लागले तर काय करायचं, किंवा कंपॅनियन लागतो, तर ह्या सगळ्या गोष्टी टेक केअर होतात. सो बेसिकली काय की डीबीएस ही क्वालिटी ऑफ लाईफ सर्जरी आहे. म्हणजे वी आर ट्राइंग टू इम्प्रूव्ह द क्वालिटी. आपल्या ज्याला आपण म्हणतो की पार्किन्सन जर ऍडव्हान्स स्टेजवर गेल्यानंतर तुम्हाला कंपॅनियन लागणार, कोणीतरी सोबत लागणार, बिकॉज इट डिफिकल्ट अदरवाईज. तर डीबीएस हा तुमचा ऑटो पायलट मोडवरचा एक कंपॅनियन आहे, जो तुम्हाला तुमच्या म्हणजे जो तुम्हाला फिजिकल कंपॅन्शन नसलं तरी चालतं, म्हणजे तुम्हाला इंडिपेंडन्स देतो. हा डीबीएसचा खरा अर्थ आहे. ह्यापेक्षा जास्त डीबीएस कडून फार अपेक्षा ठेवू नये, कारण एका लिमिट पर्यंत आपलं हे काम करतो. ठीक आहे. तर आता वळूया की चला इफेक्टिव्ह, मला जर म्हटलं तर मी म्हणेल इफेक्ट बरा आहे याचा, कारण 60% इम्प्रुव्हमेंट इज अ बिग इम्प्रुव्हमेंट. ज्या माणसाला कंपॅनियन लागतो किंवा ज्याला दिवसाला 5 वेळा 6 वेळा गोळ्या घ्यायला लागतात, 4 गोळ्या घ्यायला लागतात, त्यांचे साईड इफेक्ट्स आलेत, त्यांच्यासाठी 60% इम्प्रुव्हमेंट इज अ बिग इम्प्रुव्हमेंट. हे कोणालाही समजेल म्हटलं तुमच्या मध्ये ज्यांनी हे करून घेतलंय त्यांना. तर आता नेक्स्ट म्हणजे चलो ओके, इफेक्ट कशी ठीक बरी वाटते, आता सेफ्टी प्रोफाईल काय आहे, म्हणजे हाऊ सेफ इट इज, खरंच सेफ आहे का हे करणं. तर जसं मी आता याच्या आधी पण बोललो की डीबीएस मध्ये सर्जिकल पार्ट फारसा नाहीच आहे. आपल्याला काय एक तार घालायचा असतो फक्त आतमध्ये,
आणि तो पण अगदी मोजमाप व्यवस्थित एलाइट एलिगंट मशीन असते. त्या मशीन मधनं फक्त तो तार आतमध्ये जातो आणि त्याचं प्लॅनिंग हे व्यवस्थित प्लॅनिंग केलेलं असतं. त्याच्यामुळे सर्जरी रिलेटेड कॉम्प्लिकेशन जर म्हणाल तर फारच कमी आहेत. म्हणजे सर्जरी रिलेटेड म्हणजे रक्तस्रावच झाला आणि आतमध्ये काहीतरी होईल का डॉक्टर, माझी मेमरी जाईल का, मी अपंग होईल का, डोक्याची मेंदूची सर्जरी म्हणताय तुम्ही, असं सगळं व्हायचे चान्सेस हे 1% पेक्षाही कमी आहेत. म्हणजे आपण त्याला 0.5%च्या आसपास म्हणतो. कारण ज्या लोकांनी 1000 DBS केलेत किंवा 2000 DBS केलेत किंवा 2500 3000 DBS केलेत, त्यांनी जे पुस्तकं लिहिलेत ते म्हणतात की आमच्या 1000ला 5 लोकांना असे काहीतरी प्रॉब्लेम येतात, विच इज अ रेअर थिंग. म्हणजे आपल्याकडे म्हणाल तर ही रेअर गोष्ट झाली की कुठल्याही मेंदूच्या सर्जरीला आपण 1% एक्सप्लेन करतो सगळ्यांना, की 1% हे बरेचसे असतात की अॅनेस्थेटिक आहे, कुठल्या ड्रगची अलर्जी आली, पोझिशन रिलेटेड इश्यूज आलेत किंवा त्या तार टाकताना रक्तस्राव झाला किंवा अशा बऱ्याचशा. तर 1% इज द स्टँडर्ड रिस्क, आपण असं म्हणूया ह्या सगळ्या गोष्टींची. ही झाली मेजर सर्जरीची रिस्क, जिथं आपल्याला खरोखर भीती वाटते की नाही आता म्हणजे काय म्हणतो मेंदूची सर्जरी म्हणतायत डॉक्टर वगैरे. तर ही भीती मी म्हणेल 1% आहे आणि इट इज अ व्हेरी लो रिस्क. खरं सांगायचं तर 1% पेक्षा कमी आहे, पण आपल्याला ती सांगायला लागतं 1%. आता दुसरी गोष्ट येते इम्प्लांट रिलेटेड कॉम्प्लिकेशन्स. म्हणजे सर्जरी रिलेटेड फारसे नाही, ह्याच्यातनं रक्तस्राव, मेमरी जाणं, अपंगत्व येणं असलं व्हायची शक्यता 1000तून 5 लोकांना. तेवढी सोडून उरलेले आता काय कॉम्प्लिकेशन असतात, मग येतात इम्प्लांट रिलेटेड कॉम्प्लिकेशन. इम्प्लांट म्हणजे आपण जे बॅटरी आणि जे वायर टाकणार आहोत त्याच्यामुळे कॉम्प्लिकेशन काय होऊ शकतात. तर तो जो वायर जिथे असतो तिथे तो वाकतो, कधी कधी तिथनं करंट लीक होतो, तिथं मुंग्या येणं, खाजवणं, नमनेस म्हणजे टिंगलिंग होणं असं, किंवा मेजर असतं की हा वायर कुठेतरी ब्रेक होणं आणि करंट न डिलिव्हर होणं, किंवा बॅटरी काम न करणं, किंवा बॅटरीचं इन्फेक्शन आय थिंक आपण वेगळं कव्हर केलंय. तर हे झाले इम्प्लांट रिलेटेड कॉम्प्लिकेशन्स. याचा अर्थ काय की ते वायर जर तुटलं आता मध्ये घालताना म्हणा, किंवा तिथे क्लिप घालताना, किंवा आणखी मुवमेंट्स किंवा डिफेक्टिव्ह आहे व्हॉट एव्हर. सो हे जे कॉम्प्लिकेशन आहे किंवा नमनेस, इथं करंट लीक होऊन असं तुम्हाला असं चुनचुन चुनचुन चुन इथे असं चालू असतं. काही लोक असं कंप्लेन करतात पॅरास्थेशियाज. तर ह्या सगळ्या गोष्टी व्हायचे चान्सेस साधारणतः 5 ते 10% मध्ये असतात. पण हे सगळे मायनर कॉम्प्लिकेशन आहे, म्हणजे याच्यामुळे पेशंटला असा फार त्रास होतो किंवा ते काढायला लागतं अशा प्रकारचं होत नाही. पण डेफिनेटली थोडासा त्रास असतो पेशंटला, म्हणतात की हे आता काहीतरी चाललंय, म्हणजे मला स्वस्थ बसू देत नाही वगैरे वगैरे. तर हे झाले इम्प्लांट रिलेटेड. नेक्स्ट सेट ऑफ कॉम्प्लिकेशन इज इन्फेक्शन. हा मात्र आपल्याला मेजर ऍड्रेस करायला लागतो, कारण DBS इज अ कॉस्टली सर्जरी आणि हा जो इम्प्लांट असतो तो कॉस्टली आहे. तर हे कुठंही आता सर्जरी म्हटल्यानंतर इन्फेक्शनचा धोका हा आलाच, कुठली का असेल, साधं अपेंडिक्सची सर्जरी, हाडाची सर्जरी, मेंदूची सर्जरी, कुठलंही. ही सर्जरीमध्ये आपण बाहेरची वस्तू, फॉरेन इम्प्लांट आपण आतमध्ये घालतोय, त्याच्यामुळे सर्जरीची इन्फेक्शनची रिस्क ही डेफिनेटली आहे. आणि जेव्हा या इन्फेक्शन्स होतात तेव्हा हे इन्फेक्शन सहसा अँटीबायोटिकला रिस्पॉन्ड करत नाहीत, आणि त्यामुळे जर ह्याचं इन्फेक्शन झालं तर हा सेट काढूनच टाकायला लागतो, अगदी स्पष्ट. कारण अँटीबायोटिक हे लिव्हिंग टिश्यूवर काम करतात. बाहेरच्या कुठलीही इम्प्लांट रिलेटेड वस्तू जी आपण घातली त्याच्यामध्ये रक्तप्रवाह नसतो आणि त्याच्यामुळे त्याच्यावर अँटीबायोटिक काम करत नाही. त्याच्यामुळे जर इन्फेक्शन झालं, मेजर इन्फेक्शन ज्याला आपण म्हणतो, ज्याचे चान्सेस आपल्याकडे साधारणतः 4 ते 5% आपण म्हणतो मोठ्या सिरीजमध्ये अक्रॉस द वर्ल्ड, 4 to 5% इज द इन्फेक्शन चान्सेस, की तो इम्प्लांट आपल्याला 100 मधल्या 5 वेळेस इन्फेक्शन होतं आणि तो इम्प्लांट आपल्याला काढून टाकावा लागतो. त्याला दुसरं कुठलंही ऑप्शन नाही. म्हणजे आपण अँटीबायोटिकने द्यायचा प्रयत्न करतो, काही पर्सेंटमध्ये अँटीबायोटिकने सेटल होतं जर मायनर असेल तर, पण मेजर असेल तर मग तो इम्प्लांट काढून फेकावा लागतो, दुसरं काहीही करता येत नाही. हा त्याचा मधला. तर हे जर, आणि लास्ट इट इज अ स्टिम्युलेशन रिलेटेड पॅरामीटर्स. आता स्टिम्युलेशन रिलेटेड पॅरामीटर म्हणजे काय की हे DBS मध्ये आपण एक करंट असतो त्याला आपण स्टिम्युलेट करतो आणि तो त्या एरियाला जाऊन, त्या वाटाण्या एवढ्या एरियाला जाऊन तो स्टिम्युलेट करून आपल्याला डिझायर्ड इफेक्ट्स येतात. आता होतं असं की तो जो वायर आहे तो जर त्या वाटाण्याच्या एकदम सेंटर मध्ये असेल, तो वाटाण्याचं साईज असतं 6 मिलीमीटर बाय 4 मिलीमीटर, किंवा म्हणजे विचार करा त्या आता त्या वाटाण्यात तुम्ही ती रिफिल घालणार आहात दुरून, समजा ती त्याच्या काठावर गेली किंवा सेंटरला न जाता थोडं इकडं किंवा थोडं इकडं जर काही गेलं, तर मग काय होतं की आपला जो करंट आहे तो त्या वाटाण्याच्या बाहेर जायला लागतो.
आणि त्या वाटाण्याच्या बाहेर जर तो करंट गेला तर तो आजूबाजूच्या एरियाला स्टिम्युलेट करून तिथले इफेक्ट प्रोड्यूस करतो आणि त्याच्यामुळे मग ते स्टिम्युलेशन रिलेटेड साईड इफेक्ट्स येतात, की जसा हात थोडासा असा टोन येणं किंवा डोळ्याला हे होणं. तर आपल्याला असे आपण हे इफेक्ट्स मॅनेजेबल असतात, कारण आपण बॅटरी चे करंट्स आणि सेटिंग्स असतात त्या ऍडजस्ट करून आपल्याला हे इफेक्ट टाळता येतात किंवा ऍडजस्ट करता येतात, की काही इफेक्ट कमी करणं आणि हे सगळ्या गोष्टी. सो बेसिकली काय असतं की हे कधी येतात, जेव्हा आपलं डीबीएस चालू होतं आणि आपल्याला फायदा व्हायला लागतो आणि आपण मग त्याचे करंट हळूहळू वाढवायला आपल्याला बेस्ट पाहिजे असतो फायदा, जेणेकरून आपले औषधं सगळ्यात जास्त कमी होतील. अशा लेवलवर जायसाठी जेव्हा आपण करंट वाढवतो तेव्हा तो करंट त्या वाटाण्याच्या आजूबाजूला जायला लागतो आणि मग हे साईड इफेक्ट्स होतात. तर आपल्याला ते मग कुठंतरी आपल्याला एक ऍडजस्ट करून आपण वाटाघाटीच्या मोडवर येतो, की मला एवढे इफेक्ट्स चालतील पण मला हे साईड इफेक्ट्स नको, आणि मग आपण दॅट बेस्ट आपण घेतो. तो स्टिम्युलेशन रिलेटेड साईड इफेक्ट असतात पण आपल्याला ते कव्हर करता येतात किंवा मॅनेज करता येतात. सो अशी ही याची साधारणतः साईड इफेक्ट प्रोफाईल आहे. तर माझ्या मते ही सर्जरी ही सेफ सर्जरी आहे. ह्याच्यामध्ये मेजर पेशंटला फारसा त्रास होत नाही आणि पेशंटला काही फार मोठी चिरफाड किंवा काही नाही. आणि मेंदूशी रिलेटेड फक्त एक वायर जातो आतमध्ये, म्हणजे 2 वायर 2 साईडला असे छोटे छोटे, तेवढंच मेंदूशी रिलेशन आहे. बाकी सगळं जे मेजर बाकीचं आहे ते सगळं इथं असतं, कॉलर बोनच्या खाली एक छोटी बॅटरी. ठीक आहे. तर आता आपण कव्हर करूया रॅशनल, की ही सर्जरी आपण का करायला पाहिजे किंवा आपण ह्याचा विचार का करायला पाहिजे, म्हणजे आपण ह्याचा विचार का करायला पाहिजे. तर पहिली गोष्ट म्हणजे की ही सर्जरी इफेक्टिव्ह आहे. जवळपास 60% मॅग्निट्यूडनी आपले फ्लक्च्युएशन्स, मोटर फ्लक्च्युएशन्स कमी होतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की ह्याचा आपला ऑटो पायलट मोडवरचा एक सहकारी आहे, असं मी सहसा डीबीएसला कोणाला जर डिस्क्राईब करायचं झालं ना मला, तर मी म्हणतो की तुम्हाला एक असा सहकारी ज्याचं तुम्हाला काही सांगायला लागत नाही. ही कीप्स ऑन डुईंग थिंग्स फॉर यू. आपण त्याला एक वेळा, म्हणजे रोबोट जसं आपण आणून ठेवला घरात आणि त्याला म्हटलं की मला पाहिजे ते दे बाबा आणून, अशा प्रकारचं डीबीएस कडनं आपण अपेक्षा करतो. कारण त्याचे मोटर फ्लक्च्युएशन्स कमी होतात आणि ते इफेक्टिव्हली चालतात. त्याच्यामुळे ते आपल्याकडनं म्हणजे पेशंट कडनं काही अपेक्षा नसते त्या डीबीएसची, ते आपलं चालत असतं ऑटो मोडवर. आणि औषधं कमी होतात, औषधांच्या साईड इफेक्ट्स रेंज कमी होते आणि आपल्याला इंडिपेंडंट, ज्याला आपण म्हणतो फंक्शनल इंडिपेंडन्स आणि क्वालिटी ऑफ लाईफ, ह्या 2 गोष्टी आपल्याला इथनं मिळतात. तर हा झाला मेजर भाग डीबीएसचा. तर त्याच्यामुळे ही इफेक्टिव्ह प्रोसिजर आहे, डेफिनेटली इफेक्टिव्ह आहे. ज्या माणसाला म्हणजे मी पेशंट म्हणणार नाही, म्हणजे माणसाला ह्याची गरज जाणवते आणि ज्याला कंटिन्युअस कंपॅनियन लागतोय, त्याला विचारलं तर त्याला हे लगेच पटण्यासारखं आहे, की कारण यू अंडरस्टँड व्हॉट इट मीन्स. दुसरी गोष्ट म्हणजे की ह्याच्यामध्ये भिण्यासारखं काही नाही. इट्स अ सेफ प्रोसिजर. 1% स्टँडर्ड रिस्क आणि फार काही मेजर इश्यूज नसतात या सर्जरीमध्ये, आणि झाले कॉम्प्लिकेशन तरी मायनरच असतात, मॅनेजेबल असतात. आणि ऍट द मोस्ट काय होईल की तो इम्प्लांट काढून फेकावा लागेल, ह्याच्या पलीकडे तर काय दुसरं होत नाही. म्हणजे आपण इथं आहो याच्यापेक्षा आणखी वाईट व्हायची शक्यता 1000मध्ये 2 किंवा 3 ला आहे. असं जर आपण विचार केला तर दिस बिकम्स अ सेफ प्रोसिजर. तर म्हणजे काय की इफेक्टिव्ह आहे, सेफ आहे, झिरो कंप्लायन्स. म्हणजे आपल्याकडनं पेशंट म्हणून काही अपेक्षा नाही या प्रोसिजरची. जसं गोळी आपण चालू केली, औषध चालू केलं की आपल्याला चाललेलं असतं की टाइम टेबल सेट करा, गोळ्या घ्या, ते कन्सल्टंटला परत दाखवायला जा की या गोळ्यांचे काही साईड इफेक्ट्स येत आहेत का हे बघा, त्यांच्या ड्रग लेवल्स चेक करा. हे सगळं चाललेलं असतं आपलं गोळ्या औषध चालू केले की कुठले. पण ह्याच्यामध्ये झिरो कंप्लायन्स असतो, की एक वेळा पहिले 3 महिने आपण तो ड्रग लेवल ऍडजस्टमेंट्स आणि हे सगळं प्रोग्रामिंग प्लॅनिंग केलं एक वेळा, की आपण एका बेसलाईन लेवलवर येतो आणि ती साधारणतः ती सेटिंग 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष अनअल्टर्ड चालते. म्हणजे यू आर हॅपी ॲट दॅट सेटिंग. तर त्याच्याकडनं झिरो कंप्लायन्स असतो आपला, म्हणजे आपल्याला त्याच्याकडे बघायला लागत नाही परत. दुसरी गोष्ट म्हणजे लॉंग टर्म आहे. साधारणतः औषधांचे फ्लक्च्युएशन्स, फ्रिक्वेन्सी फार ऍडजस्ट करायला लागत असतात आणि प्रत्येक औषधांची साईड इफेक्ट्स असते, प्लस मल्टी सिस्टम साईड इफेक्ट्स असतात औषधांचे. म्हणजे औषध घेतो ते फक्त काय मेंदूवर काम करत नाही, तो लिव्हरवर काम करतं, किडनी, ब्लड, आणि त्यांचे मल्टी सिस्टम साईड इफेक्ट्स असतात. ह्या सिस्टमचे कुठलेही मल्टी सिस्टम साईड इफेक्ट नाही. म्हणजे इट्स अ डीबीएस, इट्स अ मेकॅनिकल डिव्हाइस.
तो तेवढ्याच ठिकाणी जाऊन काम करतो. म्हणजे याचा लिव्हरवर कुठला इफेक्ट नाही, हार्टवर कुठला इफेक्ट नाही, किडनीवर कुठला इफेक्ट नाही. म्हणजे आणि लॉंग टर्म आहे. 6 वर्ष, 7 वर्ष, 8 वर्ष, 9 वर्ष. ह्याच्यामध्ये 2 टाईपच्या बॅटरीज येतात, रिचार्जेबल, नॉन रिचार्जेबल. आपण सहसा नॉन रिचार्जेबल ते कॉस्टचा इश्यू आहे, त्याच्याकडे जाऊ आपण. पण मेनली बरेच लोक रिचार्जेबल प्रिफर करतात. रिचार्जेबल बॅटरी फ्रॉम पेशंट साईड, म्हणजे पेशंटला याच्यामध्ये काही करायला लागत नाही. लॉंग टर्म एफिकसी, नो मल्टी सिस्टम साईड इफेक्ट्स. औषधांचे जसे बाकीच्या सिस्टमवर साईड इफेक्ट्स असतात तसे याचे कुठलेही साईड इफेक्ट्स नाहीये. आणि गुड कंट्रोल आणि कॉस्ट. आता आपण येऊया कॉस्टवर. तर साधारणतः आतापर्यंत ज्या मुंबईच्या साधारणतः ज्या कॉस्ट आहेत, मी कुठल्याही हॉस्पिटलचं किंवा डॉक्टरचं किंवा कुठलंही नाव न घेता आपण साधारणतः म्हणतो की नॉन रिचार्जेबल बॅटरीची कॉस्ट मुंबईला 20 लाखाच्या घरात जाते. आणि सॉरी, रिचार्जेबल बॅटरीची. रिचार्जेबल बॅटरीचा इम्प्लांट आपल्याला साधारणतः जीएसटी आणि सगळे इक्विपमेंट धरून 12 लाखाला हॉस्पिटलला पडतो. साधारणतः. ह्याचं प्रत्येक हॉस्पिटलचं अगेन गणित वेगवेगळं आहे, त्यामध्ये आपण डिटेलला जाऊ नये. पण साधारणतः, आणि म्हणजे मी दीनानाथचं तुम्हाला सांगतो की दीनानाथ हॉस्पिटलमध्ये ह्या सगळ्या गोष्टी बेसलाईन लेवलवर त्याच प्राइस कॉस्ट लेवलवर अवेलेबल असतात. तर आणि नॉन रिचार्जेबल बॅटरी आपल्याला काहीतरी 8 का 9 लाखाला पडते. रिचार्जेबल 12ला पडते आणि नॉन रिचार्जेबल 8.5 की 9 लाखाला पडते, डिपेंड प्रत्येकाला. आणि ह्याच्या वर दीनानाथला साधारणतः म्हणजे ह्या बॅटरीची कॉस्ट आणि म्हणजे इम्प्लांट कॉस्टच्या वर 3 लाख रुपये आपल्याला ह्या सगळ्या प्रोसिजरच्या ह्याला लागतात. तर आपण नॉन रिचार्जेबलची जर गोष्ट केली तर 6.5 आणि 3 9 किंवा 9.5 लाखाला डीबीएस आपल्याकडे होऊ शकेल, 9 लाखाला. आणि नॉन रिचार्जेबल बॅटरी जर असेल तर त्याची कॉस्ट आपल्याकडे साधारणतः 15 लाखाच्या घरात जाते, 14 लाखाला जाते. ही झाली कॉस्ट लेवल. आणि आता बऱ्याच म्हणजे दीनानाथला आपण आता फंड रेझिंग करतो. फंड रेझिंग म्हणजे की खरं तर सांगायचं तर 9-10 लाख किंवा 12 लाख ही कॉस्ट जी आहे ती आपल्या मध्यमवर्गीय माणसाच्या आवाक्याच्या बाहेर आहे. बाहेर म्हणण्यापेक्षा थोडी जास्त आहे. आपल्याकडे साधारणतः बाकीच्या सगळ्या ट्रीटमेंट कॉस्ट ह्या 2.5-3 लाख, 4 लाख, 5 लाखाच्या घरापर्यंत असतात. म्हणजे पण ही इम्प्लांट कॉस्ट इन्व्हॉल्ड असल्यामुळे आणि हे इम्प्लांट अमेरिकेतच बनत असल्यामुळे आपल्याकडे काही बनत नाही, आपण तिकडनं आपण इम्पोर्ट करतो. तर हे असल्यामुळे आपल्याला इम्प्लांट कॉस्टवर आपला कुठलाही कंट्रोल नाही. त्याच्यामुळे आपल्याकडे ह्या सर्जरीची कॉस्ट याच्या कमी होणे शक्य नाही. आणि दीनानाथलाही बेअर मिनिमम जे आहे, पण तरी ती आणखी कमी व्हावी आणि काही लोकांना याचा फायदा व्हावा यासाठी आपण फंड रेझिंग करतो. आणि पण फंड रेझिंग साठी आपल्याला इलिजिबिलिटी क्रायटेरिया कम्प्लीट झालेला पाहिजे. म्हणजे आता पेशंट एलिजिबल आहे, सगळ्या टेस्ट ओके आहे, फक्त फायनान्शियल साठी जर कुठे अडलंय की आपण प्रत्येक रुग्णाला 3 ते 4 लाखापर्यंत फंड रेझिंग करून मदत करायचा प्रयत्न करतो. तर हे आता आपण चालू केलंय. तर त्यामुळे साधारणतः आपण आताच धरूया की 9 लाख रुपये नॉन रिचार्जेबल बॅटरी आणि 14 लाख रुपये रिचार्जेबल बॅटरी, असं साधारणतः याचं गणित आपल्याकडे जातं. ह्याच्यानंतर आणखी काय राहिलं, मला असे बरेचसे प्रश्न आहेत, त्यामध्ये मी आता थोडे त्याचे उत्तर द्यायचा प्रयत्न करतो. ओके, तर आणखी मी आधीच हा आय थिंक बोललोय की डीबीएस नंतर प्रिकॉशन काय घ्यायच्या. तर नशिबाने डीबीएस नंतर फारशा कुठल्याही प्रिकॉशन घ्यायला लागत नाही. फक्त जर तुम्हाला परदेशी ट्रॅव्हल करायचं असेल तर मात्र एक सर्टिफिकेट घेऊन जाणं अपेक्षित असतं, कारण आपण जेव्हा ते स्कॅन करतो तेव्हा ते दिसणं आणि वाजण्याच्या अपेक्षा असते, तेवढं एक. पण त्यासाठी पेशंटला कुठली प्रिकॉशन की मला आंघोळ करायला काही प्रिकॉशन, ह्या सगळ्या गोष्टी वन्स युअर स्टिचेस आर आउट, टाके निघाल्यानंतर तुम्ही ॲज गुड ॲज नॉर्मल. त्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रिकॉशनची गरज पडत नाही. हाऊ मेनी इयर्स इट इज इफेक्टिव्ह?
नॉन रिचार्जेबल बॅटरी असेल तर साधारणतः 4 ते 5 वर्ष, डिपेंड्स ऑन द सेटिंग. आपल्याला करंट जास्त लागत असेल तर आपलं बॅटरी थोडी लवकर जाते, 4 वर्ष आपण साधारणतः सांगतो. आणि करंट कमीवर आपल्याला इफेक्ट आला तर 5 वर्ष चालते. तर आपण ॲव्हरेज 5 वर्ष सांगतो. तर नॉन रिचार्जेबल बॅटरी 5 वर्ष, रिचार्जेबल बॅटरी 9 ते 10 वर्ष. व्हॉट विल बी द प्रॉपर एज टू अंडरगो? प्रॉपर एज असं काही डीबीएसला नाहीये. कारण कुठल्या, आता बऱ्याच लोकांना, काही लोकांना अनफॉर्च्युनेटली पार्किन्सन्स 30 वर्षाचा असताना चालू होतो, 40 वर्षाचा असताना चालू होतो, म्हणजे दे आर प्रोफेशनली ऍक्टिव्ह अँड स्टील हॅव पार्किन्सन्स. तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे की पार्किन्सन हा आजार सुरू झाल्यापासनं आपण साधारणतः 3 ते 4 वर्ष डायग्नोसिस एस्टॅब्लिश व्हायला थांबतो. म्हणजे आज तुम्हाला जर पहिलं सिम्पटम आलं असेल तर लगेच पुढच्या वर्षी तुमचं कधीच डीबीएस आपण करत नाही. कारण पार्किन्सन सदृश नावाचा जो एक आजार प्रकार आहे की ते पण पार्किन्सन सारखे दिसतात पण पार्किन्सन्स नसतात. आणि असे डायग्नोसिस एस्टॅब्लिश करायला आपल्याला साधारणतः सिम्पटमचे ऑनसेट चालू झाल्यानंतर 3 ते 4 वर्ष थांबायला लागतं. तर म्हणजे सिम्पटम ऑनसेट झाल्यानंतर आपण साधारणतः 3-4 वर्षानंतर डीबीएस करतो. पण त्याला कुठल्या एजला असं काही नाही. सहसा प्रत्येकाचं वेगवेगळे, पण तरी आपल्याकडे इंडियामध्ये आपण आपलं वय म्हणजे नॅशनल ॲव्हरेज आपला 72 आहे. तर म्हणून आपण सहसा 72च्या वर डीबीएस ऍडवाइज करत नाही. पण एक्सेप्शन्स आर देअर. म्हणजे 70च्या वर आपण सहसा डीबीएस नाकारतो, सायटिंग की नॉर्मल आपलं जे एज आहे इंडियाचा ॲव्हरेज तो 72 आहे. पण आता खरं सांगायचं तर शहरी भागात हा ॲव्हरेज पण 80च्या वर गेलाय. त्याच्यामुळे आता खरंच हा कितपत रिलेव्हन्स आहे आणि इट डिपेंड्स ऑन अगेन इंडिव्हिज्युअल चॉईस, की तुम्ही म्हटलं की नाही माझं वय किती आहे काय हा प्रश्न नाही, मी फिजिओलॉजिकली फिट आहे आणि मला घ्यायचं आहे डीबीएस, सो दॅट्स अ इंडिव्हिज्युअल चॉईस. पण तरीही आपण साधारणतः डॉक्टरच्या साईडने आम्ही 70च्या वर सहसा विचार एक म्हणजे आपण रायडर म्हणू त्याला, की सांगतो की असं, आणि ह्या ग्राउंडवर सांगतो की आपलं इंडियाचा नॅशनल ॲव्हरेज 72 आहे. ह्या ग्राउंडवर आपण, अदरवाईज डीबीएस पर सेला काय 90व्या वर्षी सुद्धा करता येईल, 100व्या वर्षी सुद्धा करता येईल. कारण ह्यामध्ये सर्जरीचा रोलच, सर्जरी नाहीच आहे. एक तार घालायला वयाची काही अट नाहीये. ठीक आहे. ऍट व्हॉट स्टेज ऑफ पार्किन्सन्स डिसीज? येस, आय थिंक मी ऑलरेडी बोललोय की 3 ते 4 वर्षानंतर साधारणतः, किंवा काही पेशंटचा स्लोली प्रोग्रेसिव्ह पार्किन्सन असेल तर मग ज्या वेळेस तुमचे औषध हे तुम्हाला डिझायरेबल इफेक्ट्स द्यायला असमर्थ ठरतात किंवा होणारे साईड इफेक्ट्स हे इंटॉलरेबल असतात, की खूप जास्त साईड इफेक्ट्स असतात, त्यावेळेस आपण आणखी एका उपायाचा विचार करावा, म्हणून आपण डीबीएस कडे बघतो. इफ इट इज सो इफेक्टिव्ह, वाय न्यूरोलॉजिस्ट डोंट रेकमेंड इट रेग्युलरली? हा प्रश्न थोडासा वैयक्तिक प्रॅक्टिसचा भाग आहे आणि मला असं वाटत नाही त्यावर मी फारसं काही बोलावं, कारण तो प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल चॉईस आहे. पण ज्या दिवशी पेशंटमध्ये अवेअरनेस असेल आणि पेशंट वाचून आपल्या न्यूरोलॉजिस्ट डॉक्टरांना विचारतील की सर मी हा वाचलाय डीबीएस आणि मी ह्याच्यामध्ये बसते का, किंवा मला तुम्ही एक वेळा तरी मी एलिजिबल आहे का नाही हे बघायसाठी एक्सपर्ट ओपिनियन घ्या. कारण आपल्याकडे एक्सपर्ट न्यूरोलॉजिस्ट फार कमी असतात आणि त्यांच्याकडे रेग्युलर पार्किन्सन ट्रीट करणं हे शक्यच नाही. रेग्युलर पार्किन्सन हे नॉर्मल न्यूरोलॉजिस्ट आपल्याकडे जे आहेत त्यांनीच ट्रीट करायला पाहिजे आणि तेच करतात. फक्त एलिजिबिलिटी, खरोखरच या पेशंटमध्ये डीबीएस होऊ शकतं का, हा एक ओपिनियन घ्यायला मुळीच हरकत नसावी असं मला वाटतं. पण आता तो चॉईस प्रत्येकाचा वेगवेगळा आहे. आणि आय थिंक जेव्हा अशा ग्रुपच्या माध्यमातून ही जेव्हा एक अवेअरनेस क्रिएट होईल, म्हणजे ही जेव्हा काय म्हणू आपण त्याला, लोकांना माहिती होतील की हे पण एक ऑप्शन्स आहे, तर त्यावेळेस आपल्याला ते जेव्हा पेशंट विचारतील डॉक्टरांना की सर हे एक वेळा बघायचं का, म्हणजे ऍटलीस्ट मला एलिजिबल आहे की नाही मी हे तरी बघू देत, म्हणजे करायचं का नाही हा भाग वेगळा आहे, त्याला बरेचसे रायडर्स समोर येतील, पण मला करता येऊ शकतं का, मी ह्याच्यासाठी इफेक्टिव्ह, हे माझ्यासाठी इफेक्टिव्ह राहू शकेल का, हा एक ओपिनियन घ्यायला हरकत नसावी असं माझं स्पष्ट मत आहे. सर्जरी कधी करावी आणि गरज कशी ओळखावी, आय थिंक आपण बोललोय यावर. आफ्टर डीबीएस वाय इट इज रिक्वायर्ड टू रिसेट द प्रोग्राम? ओके, प्लॅनिंग, डीबीएसचं प्लॅनिंग हा एक सेपरेट मुद्दा आहे खरं तर.
पण जसं मी सांगितलं की आज आपण डीबीएस केलं आणि आपण पुढच्या 48 तासात किंवा 2-3 दिवसात आपण पेशंटला घरी पाठवतो आणि त्यानंतर 15 दिवस ते 1 महिन्यानंतर खरं पहिलं बेसलाईन प्रोग्रामिंग म्हणजे पहिल्यांदा आपण ती बॅटरी सुरू करतो, तोपर्यंत बॅटरी बंद असते. 15 दिवस किंवा 1 महिना ती बॅटरी आपण सुरू करतो आणि ती झाल्यानंतर मग त्याचे इफेक्ट्स यायला लागतात. पहिलं 1 महिना हे बेसलाईन प्रोग्रामिंग असतं, त्याच्यानंतर मग ऍडव्हान्स प्रोग्रामिंग. पहिले 3 ते 6 महिने हे सगळं चाललेलं असतं, म्हणजे दर महिन्याला व्हिजिट की ते ऍडजस्टमेंट करायला. आपण काय करतो त्याच्यामध्ये, पेशंटला बेस्ट फायदा कुठे होतो, की पेशंटचे बेस्ट सिम्पटम कुठे जातात. इट्स अ ट्रायल अँड एरर. म्हणजे तुम्ही करंट कमी करून बघा, व्होल्टेज वाढून बघा, हा कॉन्टॅक्ट चूज करायचा, हा, म्हणजे हे सगळं ट्रायल अँड एरर करून एका तास लागतो त्या प्रोग्रामिंगला, पण पेशंटला बसायचं असतं फक्त. हे झाल्यानंतर आपण एक बेस्ट पोझिशन ठेवतो आणि ती कंटिन्यू करतो आणि 3 महिने 6 महिन्यानंतर हे स्टॅबिलाइज झालं की मग पेशंट पण खुश आणि डॉक्टर पण खुश. त्याला फारसं आपल्याला हात लावायची गरज पडत नाही, ते तसंच चाललेलं असतं. ॲट व्हॉट फ्रिक्वेन्सी इट शुड बी रिसेट. मला असं वाटतं की हा कम्प्लिटली डॉक्टरांचा प्रेरोगेटिव्ह आहे. आपण स्वतःहून ह्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल सेटअप, डीबीएस मध्ये ना एक करंट 1 डिग्री 1 मिली एम्पियर, सॉरी 1 नाही 0.1 आणि 0.1 वर खाली एवढी सवलत पेशंटला दिलेली असते. म्हणजे अगदीच जर जास्त झालं तर तो वाढवायची किंवा कमी. पण ह्या व्यतिरिक्त पेशंटनी फार त्याच्या प्रोग्रामिंग मध्ये जाऊ नये, आपल्या कन्सल्टंटला कॉल करून ते प्रोग्रामिंग करून घ्यावं. मला असं वाटतं हा फारच टेक्निकल प्रश्न आहे, न आन्सर केलेला बरा. कारण त्याच्यामध्ये आय मीन मिसकम्युनिकेशन जास्त व्हायची शक्यता आहे. After DBS, if we face problem like freezing, dyskinesia, then what is advisable? Change the program or adjust medicine doses. सहसा काय असतं की आपण डीबीएस केलंय आणि आपल्याला एक ॲडेक्वेट डिझायर्ड लेवलवर आपण फिक्स आहोत आणि वी आर हॅपी. अशा वेळेस जर समजा न्यू ऑनसेट डिसीज यायला लागला, ॲज वी नो की पार्किन्सन तर प्रोग्रेस होतच राहणार, तो काय अरेस्ट होत राहणार नाहीये. त्याच्यामुळे वर्षभरानंतर 2 वर्षानंतर पार्किन्सन आणखी थोडा प्रोग्रेस झाला समोर, तर अशा वेळेस आपण डिपेंडिंग ऑन करंट पण वाढवू शकतो किंवा इमिजिएट थिंग इज टू स्टार्ट विथ अ मेडिसिन. अँड वेन यू मीट युअर प्लॅनिंग न्यूरोलॉजिस्ट, म्हणजे जे एक्सपर्ट न्यूरोलॉजिस्ट जे डीबीएसचं प्लॅनिंग करतात प्रोग्रामिंग, त्यांच्याकडे जेव्हा जाऊ तेव्हा ते प्रोग्राम तुमचा सेट करून तुमची औषधं परत कमी करून देतील आणि करंट वाढवून देतील, म्हणजे सेटिंग चेंज करून देतील बेसिकली. सो दिस कॅन बी डन. दिस इज अ बेटर अप्रोच रादर दॅन यू ट्राईंग इट युअर सेल्फ. चेंज द डीबीएस. ओके. सो मोस्टली ह्याचं मला असं वाटतं की मेडिसिननी पहिल्यांदा, जोपर्यंत तुम्ही तुमच्या प्रोग्रामिंग न्यूरोलॉजिस्टला भेटत नाही तोपर्यंत तुम्ही मेडिसिन चालू करा अँड देन यू प्रोग्राम अकॉर्डिंगली. Okay. At the over the year symptoms dyskinesia, freezing. Okay. Can the symptom be removed by DBS? I think ह्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे I was diagnosed of Parkinson in 2001 at the age of 30. मला असं वाटतं की तुम्हाला ह्या आत्ताच्या पूर्ण मी जे काही बोललो त्यावरनं तुम्हाला एक बेसिक अंदाजा, बेसिक काय म्हणून आपण त्याला आयडिया आली असावी की तुमच्या केसमध्ये डीबीएसनी हेल्प होऊ शकेल, प्रोव्हाइडेड द फर्स्ट थिंग इज स्क्रीनिंग टेस्टिंग. की जेव्हा तुम्ही एखाद्या मुवमेंट डिसऑर्डर न्यूरोलॉजिस्टकडे जाल आणि त्यांना विचाराल की मला स्क्रीन करा, म्हणजे हे खरोखरच माझ्यामध्ये, आणि हे इंडिव्हिज्युअल असतं, ह्याच्यामध्ये अशा काय म्हणतो स्टेजवरनं आपल्याला हे आन्सर करता येत नाही इंडिव्हिज्युअल क्वेश्चन्स. आणखी काय होतं की 10 वर्षापूर्वी ऑपरेशन झालं आणि इन्फेक्शन झाल्याने ते काढून फेकावं लागलं. येस, बरोबर आहे. ही एक रेअर गोष्ट आहे, म्हणजे 5% केसेसमध्ये इन्फेक्शन होतं. अनफॉर्च्युनेटली ते आपल्याला टाळता येत नाही. डॉक्टर म्हणून आम्हाला लिमिटेशन्स असतात. आमच्याकडनं आम्ही कितीही प्रिकॉशन्स घेतल्या की इन्फेक्शन होऊ नये, तरीही 5% केसेसमध्ये इन्फेक्शन होतं. इम्प्लांट काढून टाकायला लागतात आणि पैसे वाया जातात. आणि ही एक अनफॉर्च्युनेट स्टोरी आहे. म्हणजे याला खरोखर काही आन्सर आहे असं नाहीये. आणि पण हे आहे, इट इज डॉक्युमेंटेड, इट इज वेल नोन. 5% केसेसमध्ये इम्प्लांट हे इन्फेक्ट होतात, त्यांना काढून टाकावं लागतं. अँड देर इज नो अल्टरनेटिव्ह. आणि ते कोणी खुशीने करतं अशातला खूप मुळीच भाग नाही. तो आपल्या नशिबाचा भाग आहे की ज्याला येईल त्याला येईल आणि ते कोणालाही येऊ शकतं. करंट सेटिंग ऍडजस्टमेंट्स, मला असं वाटतं की
हो, म्हणजे दिनानाथला हे ऑफकोर्स होतं. दिनानाथला आपण प्रोग्रामिंग करतो. पण घरच्या घरी तुम्ही प्रोग्राम करायचा प्रयत्न करू नका. कारण ती इफेक्ट जायची शक्यता असते किंवा सोनाराच्या हाताने कान टोचलेले बरे, म्हणजे अगदी साध्या भाषेत. कारण त्याच्यामध्ये बरेचसे पॅरामीटर इन्व्हॉल्व असतात. ते डॉक्टरांनी प्रोग्रामिंग जर करायचं असेल तर ते डॉक्टरांच्याच ओपीडी मध्ये जाऊन केलेलं केव्हाही बरं. ते तुम्हाला त्याचा फायदाच होईल. आणि ज्या कंट्रोल्स तुमच्याकडे दिलेल्या असतात, आपण पेशंटला देतो की तुम्हाला जर वाटलं तर 2 पॉईंट तुम्ही कमी करू शकता किंवा 2 पॉईंट वर करू शकता. त्या लेवलवर तुम्ही प्रोग्रामिंग तुमचं घरच्या घरी केलेलं बरं. पण त्याच्या व्यतिरिक्त उगाच काहीतरी नवीन चेंज करायला जाऊ नये, असा माझा म्हणजे साधं कॉमन सेन्स, मी त्याला कॉमन सेन्सच म्हणतो. टू व्हॉट एक्सटेंट रिजिडिटी इज रिड्युस्ड 60%. म्हणजे आपण काय म्हणतो, हे मी प्रश्न वाचतोय आणि त्याचे उत्तर देतोय. सॉरी फॉर द रिपिटेशन. मी ऑलरेडी बोललोय ह्या सगळ्या गोष्टी, पण तरी टू व्हॉट एक्सटेंट द रिजिडिटी रिड्यूस. रिजिडिटीचं साधारणतः आपण म्हणतो की मोटर सिम्पटम मध्ये इम्प्रुव्हमेंट व्हायची शक्यता ही प्रमाण हे 60% पर्यंत असतं. आणि 60% इज मच बेटर. तुम्ही ज्यांचे डीबीएस झाले आहेत ना, त्यांना जाऊन भेटलात की ते लगेच सांगतील की 60% इज रिअली गुड इनफ. म्हणजे आता मी इंडिपेंडेंट झालोय. बेसिकली काय असतं की आता मी इंडिपेंडेंट झालोय, आता मला ह्या सगळ्या गोष्टी करता येतात, पूर्वी मला ह्या करता यायच्या नाही. असं साधं गणित असतं. म्हणजे अगदी जर पर्सेंटेजच्या भाषेत विचार नाही केला आपण आणि साधं स्पष्ट म्हणजे ले पर्सन आपण ज्याला म्हणतो, साध्या भाषेत, हो आता पूर्वी मला हे करता येत नव्हतं, आता मला हे करता येतं. मी आता गाडी चालवतो, मी आता माझी भाजी मार्केटमधनं स्वतः आणतो, रात्री उठायला मला कोणाला उठवायला लागत नाही. आता माझं मी फिरून येतो, बागेत चक्कर मारून येतो, बागेत फिरायला जातो आणि ऑल दॅट स्टफ. म्हणजे दॅट कॅन बी, हेच खरं डीबीएसचं सक्सेस. ह्याच्या पलीकडे डीबीएसचं सक्सेस नाही. जर कुठला माणूस म्हणेल मला आधी हे करता येत नव्हतं पण आता मला हे जमतं आणि आता मी इंडिपेंडेंट झाल्यासारखं वाटतंय, आय एम गेटिंग माय कॉन्फिडन्स बॅक, दॅट्स ऑल. डीबीएस हॅज ऍक्टेड, म्हणजे आपण सक्सेसफुल झालोय असं आम्ही समजतो. विल वॉकिंग अँड टॉकिंग इम्प्रूव्ह? येस, वॉकिंग डेफिनेटली इम्प्रूव्ह. टॉकिंगचं आपण बोलूया. डीबीएस मध्ये काय होतं की स्पीच कधी कधी मफल होते. म्हणजे इनिशियल जेव्हा आपण डीबीएस घालतो तेव्हा स्पीच मध्ये थोडंसं मफलिंग, हस्कीनेस म्हणतो आपण त्याला, की स्पष्टता जे असतं ना, स्पष्ट स्पीच ती थोडी मफल होते. आणि कधी कधी स्वॉलोइंगला इश्यू येऊ शकतो. ह्या 2 गोष्टी येतात. आणि तिसरी गोष्ट, सॉरी, आपण ते एक आणखी कॉम्प्लिकेशन सेट होतो, म्हणजे मेमरी डिक्लाइन ज्याला आपण म्हणतो. तर ह्या डीबीएसच्या ह्या 3 मायनर हे साईड इफेक्ट्स. त्याच्यासाठी आपण प्री ऑपरेटिव्ह टेस्ट करतो आणि त्याचं इलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये ह्या सगळ्या ऑलरेडी आपण चेक करतो आणि त्यांना आपण चूजच करत नाही. ज्यांच्यामध्ये सिव्हिअर मेमरी इश्यूज असतील त्यांना आपण डीबीएस घालत नाही. कारण डीबीएस मुळे जर जी काही 10% मेमरी समजा जर डिक्लाइन झाली, मेमरी म्हणजे अशी काही मैं कोण हूं, मैं कहा हूं वगैरे अशा प्रकारचा भाग नाहीये. साधं एक मायनर, म्हणजे डे टू डे लाईफ मध्ये तुम्हाला ती कळणार सुद्धा नाही की मेमरी डिक्लाइन झालेली आहे म्हणून, पण टेस्टवर कळतं. अशा प्रकारच्या मेमरी डिक्लाइन असतात आणि त्या आपण ऍड्रेस आधीच करतो, म्हणजे सिलेक्शनच्या आधी. तर ह्या 3 गोष्टी जर झाल्या समजा, तर कधी कधी असं होतं की आपलं टॉकिंग थोडंसं मफल, व्हॉइस मफल होतो, हस्कीनेस येतो, म्हणजे घोबरा होतो आपण ज्याला आपण असा, आणि अनक्लिअर होऊ शकतो. पण ह्या सगळ्या गोष्टी अगेन फॉर टाइम बिंग असतात. 2-3 महिन्यात ह्या सगळ्या गोष्टी इम्प्रूव्ह होतात. स्वॉलोइंगला सुद्धा कधी कधी इश्यू येऊ शकतो, जो अगेन 2-3 महिन्यात इम्प्रूव्ह होतो. म्हणजे ह्या इमिजिएट सर्जरी नंतरच्या गोष्टी आहेत. विल इज डीबी ओपन सर्जरी लूप और क्लोज लूप? आता हे ओपन लूप स्टिम्युलेशन, क्लोज लूप स्टिम्युलेशन हे फारच टेक्निकल प्रश्न आहेत आणि मला असं वाटतं की कुठल्याच नॉर्मल पेशंट माणसानी यामध्ये पडू नये. अगदीच तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्ही इंटरनेटवर जाऊ, म्हणजे अशी कुठलीच सर्जरी नाही ज्याच्यामध्ये सर्जिकल एक्सपिरियन्स इम्पॉर्टंट नाहीये. सर्जनचा एक्सपिरियन्स डीबीएस मध्ये माझ्या म्हणण्याचा कोणीचा चुकीचा अर्थ घेऊ नये. माझं म्हणणं असं होतं की डीबीएस मध्ये सर्जिकल पार्ट हा कमी आहे. हा फक्त म्हणजे सर्जन म्हणून जो फक्त एक तार आतमध्ये घालायला लागतो आणि इथे एक बॅटरी घालायला लागते. तर ऍज अ सर्जन म्हणून कदाचित हा भाग फार छोटा असेल, पण त्याचं जे प्लॅनिंग असतं, तो कुठं घालायचा, तो समोर घालायचा, मागे. आता कॅन यू इमॅजिन, म्हणजे तो आपण जर म्हटलं की तो
तो अर्जुन कसा मत्स्याच्या डोळ्याचा हे शिरच काय म्हणतो छेद करतो, तसं मला पक्षाचा डोळा दिसतोय. तसं आपल्याला त्या वाटाण्यामध्ये तो तार घालायचा आहे सेंटरमध्ये. सो डेफिनेटली एक्सपर्टीज इज रिक्वायर्ड. पण हे एक्सपर्टीज एका वेगळ्या लेवलचं आहे. म्हणजे हे कम्प्युटर एक्सपर्टीज आहे. म्हणजे आपल्याला इथं कम्प्युटरला प्लॅनिंग करायला लागतं अडेक्वेट. एक वेळा प्लॅनिंग झालं की सर्जिकल एक्झिक्युशन ज्याला आपण म्हणतो सर्जरी, दॅट बिकम्स अ रिलेटिव्हली सिम्पल टास्क. म्हणजे जर अगदीच तुम्ही ब्रेन सर्जरीच्या भाषेत जर बोलायचं झालं, तर ब्रेन सर्जरीच्या भाषेत ह्या सर्जरीला आम्ही 2 ते 3 रेटिंग देऊ शकू 10च्या स्केलवर सर्जिकल स्किलच्या. कारण काही गोष्टीला एक्स्ट्रीम सर्जिकल स्किल लागतं, त्यामध्ये हे एक्स्ट्रीम सर्जिकल स्किल नाहीये, पण ह्याला आपल्याला मशीन्स असतात. तर त्याच्यामुळे डेफिनेटली सर्जन्स एक्सपिरियन्स इज इम्पॉर्टंट ॲज अ प्लॅनर, ॲज अ एक्झिक्युशनर, बट नॉट टिपिकली सर्जिकल स्किल. त्यानंतर हाऊ इम्पॉर्टंट इफ एनी स्पेशल केअर इज रिक्वायर्ड फॉर प्रोब्स. नाही, प्रोब्स तुमच्याकडे काही नसतातच किंवा तुम्हाला काहीच करायची गरज नसते. अगेन परत रिइटरेट करतो ही गोष्ट की हा तुमचा ऑटो पायलट मोडवरचा सहकारी आहे, ज्याला तुम्हाला काही समजावून सांगायला लागत नाही. तो आपलं तुमच्यासाठी करत असतो. दॅट्स ऑल. यू डोंट हॅव टू रिअली टेक केअर अबाउट इट. ते आपलं तो तुम्हाला 60% इम्प्रुव्हमेंट तो त्याच्याकडनं देतो. तो तुमच्याकडनं कुठलीही अपेक्षा करत नाही. Any closed loop available in India? I would not get into that. What is the cost difference? Cost difference is between the rechargeable battery and non-rechargeable battery. Rechargeable battery आपल्याकडे दिनानाथला जर सांगायचं झालं तर 14 लाखाला जाईल, आणि नॉन रिचार्जेबल बॅटरी जर असेल तर ती 8.5-9 लाखाला जाईल. सो आय थिंक एवढं बोलून मी इथे संपवतो. आणि काही प्रश्न असतील तुमचे तर आय विल बी हॅपी टू आन्सर. मी तसे मॅक्सिमम प्रश्न कव्हर केलेत, पण तरी ह्याच्या व्यतिरिक्त जर काही आणखी असेल तर आय विल आन्सर. डॉक्टर, येस मॅडम. मी अस्मिता कुलकर्णी बोलतेय. येस मॅडम. तुम्ही इन्फेक्शन झाल्यावर ते काढून टाकायला लागतं, तर परत आपण नव्याने ते घालू शकतो का, दुसऱ्यांदा करू शकतो का? आपल्याला तो इम्प्लांट बदलायला लागतो बरेच वेळा, आणि काही ठिकाणी ही प्रॅक्टिस आहे की ते त्याला ऑटोक्लेव्ह करून परत घालतात, पण इट्स व्हेरी डिफिकल्ट. दुसरा बदलला आपण जरी कॉस्ट वाईज असलं तरी दुसरा घालू शकतो का आपण हो तो पूर्ण काढून? हो. म्हणजे किती वेळा डीबीएस करू शकतो? किती वेळा करू शकतो, पण असं गरज पडत नाही सहसा. म्हणजे इन्फेक्शन काय एक वेळा होतं कधीतरी. आणि दुसरी गोष्ट, नॉन रिचार्जेबल बॅटरीज असतात त्या 5 वर्षांनी आपण चेंज करू शकतो का, सगळं चेंज करायला? नाही, फक्त बॅटरी चेंज करता येतं. ती अगदीच डे केअर प्रोसिजर आहे. बॅटरीची कॉस्ट किती असते? बॅटरीची कॉस्ट किती पडते? ऍक्च्युली याची गोम अशी आहे की डीबीएस ची कॉस्ट म्हणजे बॅटरीची कॉस्ट, ती परत तेवढीच कॉस्ट. म्हणजे परत 9 लाख रुपये तुम्हाला? 9 लाख नाही लागणार. नाही 9 लाख नाही लागणार. ह्या सर्जरीमध्ये ना इम्प्लांट कॉस्ट 6 लाख असते, तर बॅटरीची कॉस्ट साधारणतः 5 लाख असते. बर, म्हणजे 5 लाख ऍडिशनल परत लागतील जर नॉन रिचार्जेबल घातले. येस. मग काही लोक काय असतात ना, काय म्हणतात की आपण नॉन रिचार्जेबल घालूया, पुढच्या 5 वर्षानंतर मला ती चार्जिंगची कटकट नकोय, 5 वर्षानंतर बदलायची गरज पडली तर एक सकाळी यायचं, बॅटरी बदलून संध्याकाळी घरी निघून जायचं, आणि शेवटी फायनली एकच कॉस्ट होणार ती 14 लाख. एक्झॅक्टली. आणखीन एक शेवटचा प्रश्न आहे की हार्टचा पेशंट असेल तर त्याला काही प्रॉब्लेम येतो का, बायपास झाली असेल तर? त्याचा ह्याचा काही संबंध नाही? काही संबंध नाही. बायपास झाली असेल तो करू शकतो. बॅटरी कुठे घालावी याच्यावर थोडं होऊ शकेल, पण नाही, म्हणजे इथे जर इन्सिडेंट असला बायपास साठी, तर ती जर काही असेल तर आपल्याला थोडं बघायला लागेल. पण स्पेसिफिक असं काही कॉन्ट्राइंडिकेशन डेफिनेटली नाहीये. म्हणजे हार्ट सर्जरी झाली नंतर सुद्धा आपण डीबीएस करू शकतो. डेफिनेटली नो कॉन्ट्राइंडिकेशन. थँक्यू सर. थँक्यू. मी बोलू का? येस मी मॅडम. नाडकर्णी बोलू का? येस मॅडम, बोला. तुम्ही फ्लक्च्युएशन कमी होतं ऑपरेशन. ज्या ताई प्रश्न विचारताय त्यांचा आवाज येत नाही. ओके, बोला. फ्लक्च्युएशन कमी होतात ऑपरेशनने. हो, फ्लक्च्युएशन्स कमी होतात. येस, बरोबर. फ्लक्च्युएशन नसतील तर माझ्या नवऱ्याला ऑन ऑफ पिरियडच नाहीये. बरं. गोळी घेतली नाही म्हणून काय फरकही पडत नाही काही वेळा.
इंडिव्हिज्युअली खरं सांगू का, इथे असं उत्तर देणं फार, म्हणजे मला म्हणायचं आहे काय की समजा काही लोकांना ट्रेमर प्रिडॉमिनंट पार्किन्सन असतो, नाही फक्त कंप ट्रेमर्स नाहीये, असतात. त्यांना कंप पण नाहीये. मग यू डोंट नीड डीबीएस. कशाला करायचं डीबीएस? का करायचं डीबीएस? स्टिफनेस आहे, त्यामुळे चालणं, तोल जाणं, पडणं हे खूप आहे. हा, तर मग त्याच्यासाठी डीबीएस करायला लागेल ना. मग त्याच्यामुळे औषधांमुळे, सॉरी अगेन इंडिव्हिज्युअली आन्सर करणं फार कठीण जाईल मॅडम. मला सगळ्या गोष्टी बघायला लागतात. जेव्हा मी इलिजिबिलिटी टेस्ट करतो ना, तेव्हा मला तुमच्या डायग्नोसिस पासून तुम्हाला आधी कसं आहे नंतर कसं आहे, म्हणजे जवळपास हा अर्धा तासाचा हे असतो. तर असं अगदीच इंडिव्हिज्युअल उत्तर देणं अगदी अशक्य आहे जवळपास. म्हणजे तुम्ही जेनेरिक प्रश्न विचारू शकता. फ्लक्च्युएशन्स कमी होतात. मी म्हणेल की जर तुम्हाला औषधांनी डिझायर्ड इफेक्ट येत नसेल तर डीबीएस हा एक प्रकार असू शकतो, किंवा औषधांचे साईड इफेक्ट जर जास्त होत असतील. पण जर तुम्हाला औषध घेतल्याने काही फरकच पडत नाहीये, असं जर सिच्युएशन असेल तर तुमचं डायग्नोसिसच क्वेश्चनेबल आहे की हा पार्किन्सन आहे का, इथनं सुरू होती कहाणी. तर त्याच्यामुळे म्हणून मी बोलायचं टाळतो, कारण याच्यामुळे तुमचे कन्फ्युजन्स वाढतील. जर तुम्हाला, मला असं वाटतं की सगळ्यात पहिली स्टेप काय, जर आपल्याला बघायचं असेल ना की डीबीएस आपल्याला लागू शकेल का, तर एक वेळा एक्सपर्ट ओपिनियन घ्यायला जाऊन, म्हणजे त्यांच्याकडे जाऊन एक वेळा त्यांचं ओपिनियन घ्यायचं की मी डीबीएस साठी फिट आहे का मला बघा. म्हणजे आय माइट कन्सिडर डीबीएस, म्हणजे मला आवडेल हे करायला, किंवा मी करू शकते, मी एलिजिबल आहे का बघा. ही पहिली स्टेप आहे. तर आय थिंक त्याच्याशी रिलेटेड उत्तर देणं इथं फार कठीण जाईल मला. मला असं वाटतं प्रश्न झाले असावे. मी विचारू का? नाव सांगा. शैलजा कुलकर्णी. हो हो. मला एक 2-3 प्रश्न विचारायचे आहेत सर. ते म्हणजे तुम्ही इम्प्लांट रिलेटेड जे इश्यूज म्हणालात, तर तेव्हा तिथे म्हणजे त्या वाटाण्या एवढ्या स्पेस मध्ये जेव्हा ती तार घालतात, तर तिची पोझिशन जर थोडी कमी जास्त झाली तर पेशंटला त्याचा काय त्रास होतो मग? पेशंटला काय त्रास होतो? म्हणजे त्या सेंटर बरोबर जर अचीव केलं गेलं नाही तर पेशंटला काही, म्हणजे ते परत ती ऍडजस्टमेंट करता येते का? वन्स नाही, ती परत ऍडजस्टमेंट आतमध्ये नाही, टाकलं की ती हलवता येत नाही काही परत? नाही, ती एक वेळ टाकल्यानंतर हलवता येत नाही. पण त्यासाठीच तर ह्या सगळ्या गोष्टी टेस्टिंग करूनच टाकल्या जातात. म्हणजे जेव्हा ऑपरेशन थिएटर मध्ये ही सर्जरी 6 तास का चालते? मला इको येतोय, कोणतरी म्यूट कराल का प्लीज? आणि दुसरा एक प्रश्न असा होता की स्पीच जे आहे, तर गोळी घेतली की स्पीच चांगलं होतं. मग ह्याच्यामध्ये गोळ्यांचा डोस जर कमी केला. हॅलो हॅलो हॅलो. या. हा, काही पेशंट्सच्या बाबतीमध्ये गोळ्या घेतल्यानंतर जी अचिव्हमेंट होते, उदाहरणार्थ स्पीच मध्ये, तर गोळ्या कमी केल्या डीबीएस नंतर, तर मग स्पीच प्रॉब्लेम वाढणार का? नाही, गोळ्या म्हणजेच डीबीएस ना मॅडम. ज्या गोष्टींनी गोळ्यांनी बऱ्या होतात त्या डीबीएसनी पण बऱ्या होतील. म्हणजे केवळ गोळी कमी झाली म्हणून स्पीच वर परिणाम नाही होणार ना? डीबीएस ऍक्ट एक्झॅक्टली लाईक मेडिसिन्स ना. एक्झॅक्टली. म्हणजे जर जी गोष्ट गोळ्यांनी तुम्ही साध्य करत होतात, आता ती डीबीएसनी साध्य करणार. आणि फॉल ज्या पेशंटच्या बाबतीमध्ये बरेचदा फॉल असतात, तर ते थांबतात डीबीएस नंतर? फॉल पडणं हा, डेफिनेटली थांबतं. त्यालाच आपण इम्प्रुव्हमेंट म्हणतो ना, त्यालाच आपण मोटर इम्प्रुव्हमेंट म्हणतो. फॉल्स मोटर सिम्पटम्स मुळे असतात. आता ते म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये एक पेशंट होते ज्यांचं डीबीएस झालं, त्याच्यानंतरही ते बरेचदा पडत होते. तर म्हणजे ते पडलं तर मग हे जे बसवली असेंब्ली, त्याला काही धक्का बसायचा संभव असतो का? नाही, हे बऱ्यापैकी स्टेबल असतं. याला फारसा काही धक्का वगैरे लागत नाही. पण सहसा म्हणजे आपल्याला ते अवॉइडेबल असतं. पडण्यामुळे फारसं काही आणि विमान प्रवास वगैरे याच्यासाठी काही बंधन येत नाही? नो.
थँक्यू. ओके. निदानामध्ये अशी किती ऑपरेशन झाली आतापर्यंत? नाही. सॉरी, दीनानाथ मध्ये अशी किती ऑपरेशन झाली DBS ची? दीनानाथचा प्रोग्राम, हो हो, दीनानाथचा प्रोग्राम हा रिसेंटली स्टार्टेड प्रोग्राम आहे. त्याच्यामुळे आपल्याकडे आतापर्यंत बऱ्याचशा गोष्टी मध्ये आता मागच्या 2 महिन्याआधी 2 सर्जरीज झाल्यात आणि आता ह्याच्या पुढच्या 2-3 महिन्यात आपल्याकडे 3-4 सर्जरीज शेड्यूल्ड आहेत. आणि दीनानाथचा प्रोग्राम हा नवीन प्रोग्राम आहे तसा. म्हणजे डेफिनेटली जसं मुंबईला 500 वगैरे सर्जरीज आहेत किंवा काही लोकांनी केले आहेत, तर दीनानाथचा प्रोग्राम हा नवीन प्रोग्राम आहे. आपल्याकडे आता चालू झाला आहे हा प्रोग्राम आणि आपल्याकडे आतापर्यंत फक्त 2 सर्जरीज झाल्यात. आता वी आर स्टार्टिंग नाऊ. दोघांना आधी काउन्सिलिंग होतं का? काउन्सिलिंग केलं जातं? काउन्सिलिंग शिवाय सर्जरी पुढे सरकतच नाही. म्हणजे काउन्सिलिंग हा सगळ्यात पहिल्या 2 गोष्टी, एक तर एलिजिबिलिटी टेस्टिंग आणि दुसरं काउन्सिलिंग. म्हणजे पहिलं एलिजिबिलिटी टेस्टिंग, की खरंच तुम्हाला DBS ची गरज आहे का. ते आपल्याकडे दर महिन्याला एक क्लिनिक असतं, मुवमेंट डिसऑर्डर क्लिनिक म्हणून, ते आपण राबवतो आणि त्यामध्ये आपण पेशंट्सला बोलवून त्यांचं पहिल्यांदा स्क्रीनिंग करतो की खरंच हे DBS ला योग्य आहेत का. आणि जर त्याच्यामध्ये तुम्ही वाटलात की योग्य आहात, देन नेक्स्ट लेवल इज द की सेटिंग अप अन एक्सपेक्टेशन, म्हणजे की तुम्ही DBS कडनं काय अपेक्षा करायला पाहिजे आणि काय करू नयेत ह्याचं काउन्सिलिंग. ह्या 2 गोष्टींशिवाय आपली कुठलीही सर्जरी तर फार दूरची गोष्ट राहिली. ह्या 2 प्रायमरी गोष्टी आहेत आणि ह्या जेव्हा 2 पेशंटला पटतात किंवा जुळतात आणि त्यांना वाटतं की नाही मग ठीक करायला पाहिजे, तेव्हाच आपण समोर जातो. त्या व्यतिरिक्त आपल्याकडे कुठलेही म्हणजे ह्या 2 इनिशियल स्टेप आहेत, एलिजिबिलिटी आणि सेटिंग अप अन एक्सपेक्टेशन. त्याच्यासाठी आम्ही दीनानाथला अपॉइंटमेंट घ्यायच्या का? हो हो, तुम्हाला नंबर मिळेल. तो काय, जस्ट अ मिनिट. दीनानाथच्या न्यूरो सर्जरीला डिपार्टमेंटला माझं नाव डॉक्टर निलेश कुरवाळे. तुम्ही माझ्या नावाने जरी अपॉइंटमेंट घेतली तरी आपण तो तुम्हाला मी स्क्रीनिंग करतो सगळ्यांचं आणि मंथली मंथली क्लिनिक असतं, एक मुवमेंट डिसऑर्डर क्लिनिक म्हणतो आपण त्याला. त्या क्लिनिकमध्ये आम्ही एक मुंबईचे डॉक्टर हे येतात, डॉक्टर व्यंकटचलम म्हणून असतात, अनिल व्यंकटचलम, तर ते आपल्याकडे येतात आणि आम्ही कंबाईन क्लिनिक रन करतो सर्जरीचं आणि मेडिसिनचं. म्हणजे जर त्या दिवशी त्यांनी मला सांगितलं की हे एलिजिबल आहे, तर मी त्याच दिवशी काउन्सिलिंग करून त्यांना घरी पाठवतो. म्हणजे व्हॉट टू एक्सपेक्ट. म्हणजे ह्या झाल्या प्रायमरी गोष्टी. तर ते कधी असतं, महिन्याच्या कुठल्या वारी किंवा काय असं? आता कोविडमुळे सध्या पण ह्या पुढच्या महिन्यापासून चालू होणार आहे. महिन्याचा शुक्रवार असतो, 2रा का 3रा शुक्रवार. मी ते झाल्यानंतर तुम्हाला आपल्याकडे दीनानाथला कुठल्या दिवशी चौकशी केली तर ते कळेल. म्हणजे सध्या आता आमच्याकडेच आम्हाला ती, किंवा मी ह्या ग्रुपवर मॅडम ज्या आहेत त्या तीर्थली मॅडम, त्यांना मी पाठवेल. मला सांगा, मी ग्रुपवर टाकेन. ओके, मी पाठवतो. येस, थँक्यू. मला एक हे विचारायचं होतं, मी विचारलं होतं प्रश्नामध्ये की आमच्याकडे एक प्रभाकर लोहार म्हणून त्यांची DBS सर्जरी झाली होती, तर त्यांचं ते म्हणत होते की पेसमेकर त्यांना बसवला होता, तिथं काहीतरी इन्फेक्शन झालं. आधी तो आता तुम्ही दाखवला तिथंच होता, नंतर मग तो काखेत कुठं घालायला लागला, असं 3दा झालं. हे का होतं? इन्फेक्शन म्हणजे बेसिकली ना, इन्फेक्शनचं काहीच उत्तरच नाहीये खरं सांगायचं तर. ते कुणाला होईल खरोखर सांगता येत नाही. लोकांचं म्हणणं होतं की ते हात हलवायचे, ऐकत नव्हते, त्यामुळे झालं. असं होऊ शकतं का? नाही, रिअली असं काही नाही. इन्फेक्शनचा आणि त्या हात हलवण्याचा काहीच हे नाहीये. इन्फेक्शन हे ओटीत होतं, म्हणजे ज्या दिवशी आम्ही सर्जरी करतो त्याच दिवशी जे काय व्हायचं ते असतं. पेशंटचा त्याच्यामध्ये काही एक सहभाग नसतो. इन्फेक्शन हा नेहमी ओटी रिलेटेड असतो. ऑपरेशन झाल्यावर बरेच दिवस ते चांगले होते आणि नंतर हे झालं असं. ते इम्प्लांट रिलेटेड कॉम्प्लिकेशन मध्ये असेल की बरेच वेळा जर तुमच्या मानेच्या हालचाल किंवा ट्रेमर्स हे खूप जास्त असतील तर काही वेळा इथले कनेक्शन्स वीक होतात. तर ते कधीतरी होतं. ह्या अगदी रेअर गोष्टी आहेत, त्याच्यामुळे अगदी इंडिव्हिज्युअल एखाद्या पेशंट मध्ये काय झालं हे सांगणं फारच कठीण आहे. पण येस, म्हणजे आमच्या मेडिकल क्षेत्रात हे सगळ्या गोष्टी डॉक्युमेंटेड आहेत. पण आता अगदी सगळ्या गोष्टी डिस्कस करत जायचं जर म्हटलं तर इट्स व्हेरी डिफिकल्ट. म्हणजे डायबिटीसमुळे काही परिणाम असतो का? इन्फेक्शन रेट वाढतो, याच्या पलीकडे फारसं काही नाही.
बरं, याचं सगळं शहानिशा केलेलं एखादं पुस्तक मिळेल का वाचायला? अनफॉर्च्युनेटली नाही, म्हणजे मराठी तर डेफिनेटली नाही. नाही, मराठीत नाही, इंग्लिश मध्ये इंग्लिश मध्ये पण नाही सहसा. म्हणजे पण तुम्हाला जर इंटरनेटवर प्रॉब्लेम असा आहे की मी तुम्हाला इंटरनेटला जर डायरेक्ट केलं ना, तर इंटरनेट इज फुल ऑफ काय म्हणतो मिस इन्फॉर्मेशन, किंवा ते इंटरप्रिट करता येत नाही. म्हणजे मलाही सध्या आज जर मला पोटाच्या आजारांविषयी, मी न्यूरोसर्जन आहे, मी जर इंटरनेटवर पोटांच्या आजार वाचलं तर मला सुद्धा त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी इंटरप्रिट करता येत नाही. त्यामुळे आय वुड जनरली नॉट ऍडवाइज इट, बट यू विल फाइंड इट. म्हणजे तुम्हाला बऱ्याचशा मेजर प्रोग्राम मध्ये त्यांनी FAQ सेक्शन दिलेला असतो, त्यामध्ये तुम्हाला वाचता येईल. डॉक्टर, मी रिक्वेस्ट करत होते की आता हा तर व्हिडिओ असणार आहे, त्यामुळे तो लोकांना ऐकायला मिळेलच, पण मराठीतून तुम्ही जर आम्हाला आर्टिकल लिहून दिलं तर आमच्या मॅगझिन मध्ये आम्ही छापू. मराठीतून बऱ्याच लोकांना इट्स व्हेरी डिफिकल्ट. मला ना खरोखर एकतर माझं, आणि तुम्ही कारण इतक्या सोप्या ह्याच्यात छान सांगितलं ना, त्यामुळे अशा पद्धतीने सांगितलं तर ते जास्त समजेल लोकांना. आणि इंटरनेट बरेच जण बघत नाहीत, कारण हा व्हिडिओ आम्ही आता युट्यूबवर टाकू, पण सगळेच जण ते बघत नाहीत, तर त्यासाठी मग अशा काही आम्ही मॅगझिन मध्ये टाकू शकतो. नंतर फिजिओथेरपी चालू ठेवावी लागते का पहिल्यासारखीच? नाही, म्हणजे तुम्ही इम्प्रूव्ह झाल्यानंतर सहसा फिजिओथेरपी इज फॉर युअर सेल्फ बिईंग, वेल बिईंग म्हणतो आपण त्याला. फारसं फिजिओथेरपीचं पार्किन्सन मध्ये बेसिकली गेट कसं मॅनेज करायचं ह्या सगळ्या गोष्टींसाठी असतं. जर ते तुमचं इम्प्रूव्ह झालं तर यू गेट रिड ऑफ फिजिओथेरपी, म्हणजे तुम्हाला ती सूट त्यातनं मिळते. डॉक्टर, तुमचे रिसर्च पेपर आम्हाला कुठे वाचायला मिळतील? माझे रिसर्च पेपर इंटरनेटवर अवेलेबल आहेत का? ओके. पण त्याच्यावर DBS शी रिलेटेड अजून तरी नाहीये का? नाही. ओके. लिहायला वेळ नसेल तर रेकॉर्डिंग करून पाठवता येईल का? मॅडम, हेच आहे जे मी आता बोललो ना, त्याच गोष्टी. काय होतं ह्याच्यामध्ये, बरेचसे ना मेडिकल क्षेत्रात काहीशा डिबेट्स असतात. त्यामुळे जेव्हाही हा व्हिडिओ जातो तेव्हा काही लोक एखादा सेक्शन त्याचा आउट ऑफ द कंटेक्स्ट वापरतात. त्यामुळे भीती वाटते की एखाद्या सेक्शनचा ज्या कंटेक्स्ट मध्ये कंटेक्स्ट सोडून एक जर 2 मिनिटाचा स्लॉट काढून वेगळा काढून जर पब्लिश झाला किंवा कोणी हे केलं, त्यामुळे सहसा म्हणजे इट्स व्हेरी डिफिकल्ट. आणि मेडिकल क्षेत्रात बरेचसे काय म्हणू, ज्याच्यामध्ये आम्ही स्वतः सुद्धा फिक्स नाही आहोत. आयडियाज आर चेंजिंग. आणि माझ्यामध्ये आणि आणखी 2 लोक जे DBS करतात, किंवा आणखी 10 लोकांचं जे न्यूरोलॉजिस्टचं पॅनल आहे, किंवा म्हणजे देर आर स्कूल्स ऑफ थॉट्स, की काही लोक म्हणतात असं, काही लोक म्हणतात असं, काही लोक म्हणतात इथं करायला पाहिजे, काही लोक म्हणतात इथं नाही करायला पाहिजे. ह्या लेवलवर डिस्कशन असतं. तर हे डिस्कशन हे फक्त मेडिकल क्षेत्रापर्यंत जोपर्यंत असतं तोपर्यंत ठीक असतं, पण जेव्हा आउट ऑफ कंटेक्स्ट इंटरप्रिट होतं त्यावेळेस त्याचा चुकीचा अर्थ बाहेर जाऊ शकतो. आणि म्हणून व्हिडिओज करायला किंवा लिहायला म्हणजे आणि जेनेरिक ज्या गोष्टी आपण लिहितो म्हणजे सर्वसामान्यपणे त्याचा फारसा फायदा होत नाही, म्हणजे ते तुम्हाला आजही माहिती आहे. तर म्हणून माझं काय असतं की एक 1 अपॉइंटमेंट विथ एनी एक्सपर्ट जो तुम्हाला हे सांगेल की तुम्ही DBS ची कॅन्डिडेट आहात की नाही. आय थिंक दॅट्स आय मीन तेवढं एकच गोष्ट करायची असते पहिल्यांदा. फार जास्त रिसर्च मला असं वाटतं सामान्य मेडिकल क्षेत्रातल्या गोष्टीवर इंटरनेटवर जाऊन वाचू नये, असं माझा स्वतःचा म्हणजे स्वतःची समजूत आहे. मी स्वतःही जात नाही कधी, खरंच. कारण त्यामध्ये तुम्ही चुकीचेच अर्थ काढणार. कारण मला ही एक वाक्य बोलायसाठी माझे जवळपास 15 वर्ष गेलेत. टू बी ऑनेस्ट, तर मी म्हणजे माय वाईफ इज अन इंजिनियर. अच्छा. पण मी तिला सुद्धा कधी म्हणजे मला जर विचारायचं असलं तर आय विल टेक माय किड टू अ पेडियाट्रिशियन. आय विल नॉट सर्च अँड मला काही वाचता येत नाही किंवा मी पेडियाट्रिक्स वाचलं नाही अशातला काही भाग नाही. डॉक्टर, मी अरविंद पाटणकर बोलतोय नागपूरहून. हॅलो. त्यांचा डोपामिनचा डोस जवळजवळ नियर ऑप्टिमम आहे, तरी सुद्धा फ्रीजिंग आणि हायपोकायनेसिया जो आहे तो तितकासा सॅटिस्फॅक्टरीली कमी होत नाहीये. तर आणि यांचं वय आता 72 आहे. तर हाऊ फार इट इज ऍडवायसेबल? कारण तुम्ही जे 60% म्हणालात एफिकसी आहे मोटर फंक्शन्सची,
त्याच्यामध्ये फ्रीजिंग आणि हायपोकायनेसिया बसतो, पण एज इज नॉट. नाही नाही, एज हे प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल आहे. म्हणूनच मी म्हटलं की आय कॅनॉट से दिस, पण जेव्हा जेनेरिक प्रश्न विचारतात ना मला, तेव्हा मला हे उत्तर द्यावं लागतं. आता सी, नोबडी नोज, एका इंडिव्हिज्युअल पर्सन साठी आपण कसं डिसाईड करणार ना की एज कुठलं बार आहे म्हणून. सो अशा वेळेस काय की तुम्ही एक ओपिनियन घ्या. तुमच्याकडे तुम्हाला जेव्हाही शक्य होईल ट्रॅव्हल करणं, किंवा तुमच्याकडे नागपूरला कोणी असेल जे मुवमेंट डिसऑर्डर बघतात, त्यांच्याकडनं एक वेळा जाऊन, बिकॉज तुमचं फिजिओलॉजिकल एज आहे, तुम्हाला बाकी कोमॉर्बिडिटीज नाही आहे. सो आय मीन वाय दॅट यू कॅनॉट. डीबीएस काय तार घालणं इज कॉन्ट्राइंडिकेटेड आफ्टर 72 असं नाहीये. हा एक जेनेरिक प्रश्न जर मला कोणी ओपन प्लॅटफॉर्मवर विचारला की किती वर्षानंतर करावं किंवा करू नये, तर मी सांगतो की आपला नॅशनल ऍव्हरेज 72 आहे, म्हणून आपण असं बोलतो. पण प्रत्येक माणूस काय 72 ला असं म्हणत नाही ना आपण. सो एव्हरी पर्सन इज डिफरंट. तर त्यामुळे तुम्ही, आय थिंक गेटिंग अ ओपिनियन वुड हेल्प यू. आणि जर तुम्ही जर एलिजिबल असाल तर यू शुड डेफिनेटली गो अहेड, बिकॉज यू विल गेन इंडिपेंडन्स. सर, पॅरालिसिस मध्ये ह्याचा काही उपयोग होऊ शकतो का? नो. ओके, आय थिंक. आणि काय प्रश्न? मी अरविंद पाटणकर बोलतोय नागपूरहून. येस सर. मला फक्त एकच, तुम्ही जे बोलले ना, म्हणजे माझा एक्सपिरियन्स आहे, मी 2016 मध्ये बायकोची डीपीएस केली. त्याच्या आधी मी डॉक्टर मोहित भट यांच्याकडे गेलो होतो मुंबईला. त्यांनी जस्ट एंट्री घेतल्याबद्दल मला सांगितलं की शी इज द फिट कॅन्डिडेट फॉर डीबीएस. माझं जे तुम्ही म्हणाले की न्यूरो फिजिशियन यांनी जेव्हा सर्टिफाय केलं की हा डीबीएस साठी योग्य आहे, तर बाकी माणसांनी बाकी प्रश्नाकडे लक्ष न देता त्यांचं जर बजेट असेल तर डीबीएस करावी, असं माझं स्पष्ट मत आहे, जे की तुम्ही याच्यात सांगितलं. बस तेवढंच मला बोल. येस सर, मलाही तेच वाटतं. म्हणजे मी हेच म्हणतो की जर एक्सपर्ट माणसांनी जर तुम्हाला स्क्रीन करून सांगितलं असेल की नाही तुम्ही डीबीएस ची कॅन्डिडेट आहात, त्यांचं जे स्केल आहे त्या स्केल मध्ये ते काढतात की किती पॉइंट आले की करायला पाहिजे, आणि ते जर असेल तर वन शुड गो फॉर दिस. येस. आणि खूप जास्ती एक्सपेक्टेशन न ठेवता जर केलं तर तुम्हाला त्याचे चांगले इफेक्ट. हो. सो आय थिंक मी आता जे काही बोललो ते यू मस्ट हॅव गॉट इट कम्प्लीट रिलेशन, की मी तुम्हाला, म्हणजे मी काय बोललोय ते तुम्हाला कळलं असणार आहे. नाही, मला कळलं, कारण मी ऑलरेडी तुमचे जे मित्र आहे मिलिंद देवगावकर यांच्याशी आज 10 वर्ष झाले कनेक्टेड आहे या विषयावर. परफेक्ट. त्याच्यामुळे त्यांनाही मी तेच म्हटलं की हे परफेक्ट आहे की एकदा न्यूरो फिजिशियनने सांगितलं मग आपलं डोकं त्याच्यात लावायची गरज नाही, कारण आपलं ते फील्ड नाही. एक्झॅक्टली. सो मिलिंद देवगावकर सर सध्या आय थिंक परवा येणार आहे तुमच्याकडे, उद्या परवा काहीतरी येणार आहे. येस येस, ही विल बी देअर टुमॉरो. येस येस. ओके सर, थँक्यू. वेलकम सर. ओके, सो इफ देयर आर नो मोर. येस. शोभनाताई, संपूयात आपण प्रश्न. मित्र हो, गेले जवळजवळ 1.5 तास डॉक्टर निलेश कुरवाळे सर आपल्याशी डीबीएस या सर्जरी बद्दल अत्यंत स्पष्ट, नेमकं, नेटकं आणि आपल्या सगळ्यांना कळेल अशा पद्धतीने विवेचन केलं. सर, डीबीएस शस्त्रक्रिया म्हणजे ती जादूची तार, एवढंच आम्हा शुभार्थी आणि शुभंकरांना, नॉन मेडिको लोकांना माहिती होतं. पण आज आमच्यासारख्या नॉन मेडिको लोकांना जेव्हा एखाद्या व्यक्तीला पार्किन्सन्स असतो आणि जो उपचारासाठी खूप अनेक प्रकारांनी शक्यता चाचपडत असतो, त्या चाचपडणाऱ्या अनेकांना आज आपण खूप मोठा आशेचा किरण दाखवला आणि अतिशय सुंदर, सोपं, सहज निवेदन केलं, विवेचन केलं. याबद्दल पार्किन्सन्स मित्र मंडळातर्फे आम्ही सर्वजण आपले खूप खूप आभारी आहोत. पेशंट म्हटला की त्याच्या भोळ्या भाबड्या पण शंका असतात आणि पेशंट म्हटलं की त्याच्या स्पेसिफिक पण शंका असतात. पण आज आपण उत्तम प्रकारे प्रत्येकाच्या प्रश्नाला आणि शंकेचं निरसन केलं, याबद्दलही आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत. आपल्याला आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शैलजाताई कुलकर्णींनी मध्ये हे केलं आणि आपली ओळख करून दिली, याबद्दल शैलजाताईंचे मित्रमंडळातर्फे आम्ही आभार मानतो. आमची ही मासिक सभा आणि आमच्या पार्किन्सन्स मित्रमंडळाचे सध्या असलेले ऑनलाईन कार्यक्रम अतुलजी ठाकूर मुंबईहून तांत्रिक सहाय्याने सादर करत असतात. अतुलजी ठाकूर यांचे मी आभार मानते मित्रमंडळातर्फे.
त्यांना गिरीश कुलकर्णी नावाचा एक छोटा दोस्त आमचा मदत करतो. तसेच आमच्या मित्रमंडळाच्या अध्यक्षा श्यामलाताई शेंडे, शोभनाताई तीर्थळी आणि आशाताई रेवणकर वगैरे सर्वजण कार्यक्रम दर महिन्याचा व्यवस्थित सादर होण्यासाठी परिश्रम घेत असतो. त्या सर्वांचे औपचारिक आभार मानते. आपण स्वतः सर मनोभावे परत एकदा आपल्याला सांगते की त्या जादुई तारेबद्दल आपण जे आज स्पष्टता आम्हाला दिली, एक सुंदर आकलन दिलं, एक खूप छान चित्र आमच्या समोर उभं झालं. त्यामुळे डीबीएस सर्जरी बद्दल असलेल्या सर्व शंकांचं निरसन नक्की झालंय आणि डीबीएस पर्यंत पोहोचण्यासाठी जो एक्सपर्ट किंवा पहिल्या ज्या 2 स्टेप्स आहेत, स्क्रीनिंग आणि एक्सपर्ट्स ची निवड, यासाठी तुमच्यासारख्या तज्ञांचं आमच्या सर्व शुभार्थींना नक्कीच मार्गदर्शन होईल अशी आशा व्यक्त करते आणि आज या कार्यक्रमामध्ये आपला निरोप घेते. सर्व शुभार्थी आणि शुभंकर जे जे आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्या सर्वांचे आणि फेसबुक लाईव्ह वरून उपस्थित असलेल्या सर्वांचे मित्रमंडळातर्फे मनपूर्वक आभार मानते आणि आजच्या कार्यक्रमाची सांगता झाली असं अध्यक्षांच्या परवानगीने. थँक्यू. हॅलो हॅलो. धन्यवाद मॅडम. मृदुला ताई, हॅलो. हा ताई, गिरीश बोलतोय. हा बोल. एक फक्त सर्वांना एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. आपण सरांसोबत एक स्क्रीनशॉट काढणार आहोत, तर जमत असेल तर आपल्या फोनवरचे सगळे कॅमेरे छान चालू करा आणि मी तुमचा एक पटकीने स्क्रीनशॉट काढतो, जेणेकरून सगळेजण त्या फोटोमध्ये कॅप्चर होतील. नक्की. मला असं वाटतं सगळ्या मित्रांना आपल्या गिरीशची विनंती कळली असेल. सर आपल्या माहितीसाठी सांगते, आमच्या वार्षिक स्मरणिकेसाठी आम्ही हे रेकॉर्ड जतन करतो. त्यामुळे आजच्या आपल्या ह्या सगळ्या सभेला जे जे उपस्थित आहेत दूरस्थ प्रणालीतर्फे, तो एक कम्प्लीट स्क्रीनशॉट घेण्यासाठी आपण सगळ्यांनी कृपया आपले आपले व्हिडिओज ऑन करावे ही विनंती. गिरीश काही सेकंदातच स्क्रीनशॉट घेऊ. झालं? एक मिनिट. हा पण माझाच आहे वरचा. वरती छोट्या याच्यात. गिरीश एक मिनिट. जस्ट अ मिनिट. सगळेजण कॅप्चर होत आहेत. एकच मिनिट. हो हो. ओके. ओके, डन. येस, थँक्यू. थँक्यू.